त्यामुळे तुम्ही आम्हाला महाराष्ट्रापासून वेगळं करू शकत नाही. महाराष्ट्र हा आमच्या घराण्याचा प्राण आहे. कारण राजघराणं म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की फक्त फेटा आचकन घालून फिरणारी माणसं, पण तसं नाहीये. आजपर्यंत आम्ही बोललो नाही, पण आज आपण विचारलं म्हणून मला बोलायची वेळ आली. आजही आमचे त्यांचे चांगले संबंध आहेत. आज आमचा हेतू हाच आहे की आपण सगळेजण एकत्र राहू. आजकाल टीव्हीवरनं राजघराण्यांच्या बद्दल परसेप्शन बनवलं जातं ते पूर्वीचे पिक्चर आणि सिरियल्स बघून, पण राजघराणी म्हणजे तो काही एवढा सोपा विषय नाही. त्या छत्रपती शाहू महाराजांच्यावर नको नको ते मेसेजेस करून यांनी व्हायरल केले. तुम्ही एका बाजूला तुमच्या बाजूला असेल तर तुमच्यासाठी तो चांगला असतो, आणि त्यानं पक्ष दुसरा निवडला की तो तुमच्यासाठी खराब होतो. हे बघा, धनगर समाजामध्ये काठी आणि घोंगडं हे नुसतं एक ते वस्त्र आणि काठी असं नाही. हो, निश्चित क्रिकेट खेळतो मी, बास्केटबॉल चांगला खेळतो, स्पोर्ट्समध्ये मला चांगला इंटरेस्ट आहे, शूटिंगमध्ये माझा इंटरेस्ट. एकमेकावर टीका टिप्पणी करून लोकांची दिशाभूल करतायत. लोकांना इंटरेस्ट नाही, तुम्ही काय गरळ ओकता. लोकांचा इंटरेस्ट हा आहे की तुम्ही आमच्यासाठी काय करताय, या महाराष्ट्रासाठी काय. आज मी जरी राष्ट्रवादीत असलो तर ज्या वेळेला धनगर समाजाचा प्रश्न येईल, ज्यावेळेला समाज हा विषय घेऊन पुढे जायला लागेल, त्यावेळेला निश्चितपणे मी समाजाला प्राधान्य देणार, कारण ही माझी लोक आहेत. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये आज पाहुणे आहेत होळकर घराण्यांचे वंशज भूषण राजे होळकर, ज्यांचा परिचय महाराष्ट्राला आहेच, मात्र नव्याने होळकर घराण्याबद्दल माहिती असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, आणि आता सुरू असलेला मुद्दा आरक्षणाचा मुद्दा असेल, आणि चालू विधानसभा निवडणूक आणि त्याचे काय गणित असतील, या सगळ्या गोष्टीवर मी त्यांना बोलतं करणार आहे. तुमचं खूप खूप स्वागत लेट्सअप मराठीमध्ये. मला पहिला प्रश्न असा विचारायचा, चालू घडामोडीवर. होळकर म्हटलं की लढाईची खणखण आवाज येत होते, मोठे पराक्रम मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव असतील, त्यानंतर शिक्षण असेल, समाजकारण असेल किंवा मंदिर उभारणी असेल, यासाठी अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घेतलं जातं. त्यांचा वारसा तुम्ही चालवताय. या महाराष्ट्रामधलं जे सध्याचं राजकारण पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात पहिले तर आपण मला प्रश्न विचारला की होळकर घराणं हे इंदोरमध्ये आहे, पण मी आपल्याला या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की होळकर घराणं जरी इंदोरला गेलेलं असलं तरी होळकर घराणं हे मूळचं महाराष्ट्रातलंच आहे. आमचं होळकरांचं मूळ गाव हे पहिले वावगाव राहिलं, आणि मग आमचं होळ राहिलं, जे आपल्या फलटण तालुक्यामध्ये येतं, आणि त्या होळ गावावरनच आमचं आडनाव होळकर पडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्यावेळेला मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळेला हिंदवी स्वराज्य हे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचं जे क्षेत्र आहे इतक्या पुरतं मर्यादित होतं. नंतरच्या काळामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर असतील, राणोजी शिंदे असतील आणि बाजीराव पेशवे असतील, यांनी या हिंदवी स्वराज्याला अटकेपार नेलं. अटक म्हणजे आज आपण जे पाकिस्तानच्या पुढं अफगाणिस्तान पाकिस्तान बॉर्डरवर अटकचा किल्ला आहे, तिथपर्यंत हे मराठा साम्राज्य नेण्याचं काम आमचे पूर्वज सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केलं. आणि ह्याच प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला मराठा साम्राज्याचा विस्तार होत होता, त्यावेळेला ही घराणी उत्तरेमध्ये वेगवेगळी, कारण आपली जी स्ट्रेंथ आहे, आपली ताकद आहे, ती मजबूत होण्यासाठी ज्या एरियाला आपण टेक ओव्हर करतो त्या एरियामध्ये आपले पॉवर सेंटर असणं गरजेचं आहे. म्हणून इंदोर असेल, उज्जैन असेल, धार असेल, गुजरात मधलं वडोदरा असेल, तर ह्या ठिकाणी ही सगळी घराणी तिथं जाऊन स्थायिक झाली, आणि मग तिथून पुढे 300 वर्ष आमची घराणी तिथंच राहिली. पण महाराष्ट्राचा आणि आमचा कनेक्ट कधी तुटला नव्हता. ही झाली एक पार्श्वभूमी. त्यामुळे तुम्ही आम्हाला महाराष्ट्रापासून वेगळं करू शकत नाही. महाराष्ट्र हा आमच्या घराण्याचा प्राण आहे. अजूनही महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, इथल्या ज्या परंपरा आहेत, त्या तितक्याच ताकदीने इंदोरमध्ये सुद्धा जीवित आहेत, बडोद्याला जीवित आहेत, ग्वालियरला जीवित आहेत. इंदोरमध्ये जवळजवळ 5 लाखाच्या आसपास मराठी भाषिक पॉप्युलेशन, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक आहेत, ती तिथं स्थायिक आहे इंदोरमध्ये. इंदोरच्या कल्चरमध्ये मराठीचा प्रभाव आहे, तिथल्या खानपानामध्ये मराठीचा प्रभाव आहे, तिथल्या पेहरावामध्ये प्रभाव आहे. आणि आज सुद्धा आमच्याकडे इंदोरला आमच्या परिवाराकडून ज्या जुन्या आमच्या परंपरा चालत आलेल्या आहेत, जसं आपल्याकडे कोल्हापूरचा दसरा प्रसिद्ध आहे, तसंच आमच्याही इथं इंदोरला मोठ्या प्रमाणात तो दसरा साजरा होतो. पारंपरिक पद्धतीने आमच्या इथून वाड्यावरून पालखी निघते, शहरामधून तिचं स्वागत केलं जातं लोकांच्या माध्यमातून. आणि जे ऐतिहासिक घराण्याचं दशेरा मैदान आहे, ज्याला आम्ही तिथं दशेरा मैदान असं म्हणतो, तिथं पारंपरिक पद्धतीने ती दसऱ्याची पूजा वगैरे आजही होते. गणपतीची तशीच प्रक्रिया आहे, पालखीमधून गणपती आणलं जातं.
वेगवेगळे सणवार तिथं अशाच उत्साहानं आजही साजरे केले जातात. त्यामुळे उत्तरेमध्ये आमच्या घराण्याच्या इंदोरमधलं जे वास्तव्य आहे ते आजही तिथं आहे आणि सगळ्या प्रथा परंपरा ज्या पूर्वंपार चालत आलेल्या आहेत मागच्या 300 वर्षांपासून ते आम्ही आजही तिथं चांगल्या पद्धतीने चालवत आहोत. मी आजच्या राजकारणावर तुम्हाला प्रश्न विचारला होता, मात्र तुम्ही तो स्किप केला. आपण थोडा वेळ तो तसाच राहू देऊ. आता बोलूयात फक्त होळकर घराण्यावर. तर सध्या तुमचे जे बांधव आहेत होळकर इंदोरमध्ये राहतात, ते सध्या काय करतायत? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे राहता आणि किती कुटुंब आहे तिथे? सगळ्यात पहिले जर आपण पाहिलं तर कुठलंही घराणं आपण घ्या, वंशविस्तार हा त्याचा होत असतो. त्यामुळे प्रत्येक घराण्यामध्ये काही कुटुंबही निश्चितपणे असतात, कारण प्रत्येकाचं तुमच्याही फॅमिलीबद्दल जर आपण पाहिलं तर तुमच्याही घराण्यामध्ये तुमचे भाऊबंद असतील. तर असा आमचाही परिवार विस्तृत आहे. मुख्यतः ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आमची ही 2 मेन घरं आहेत. एक आमचं जे घर आहे म्हणजे माझे पूर्वज, हे आमचं होळकर राजघराण्यातलं मोठ्या भावाचं घर आहे. आमच्या घराण्यामध्ये मधला भाऊ गादीवर बसला. मोठ्या भावाच्या ऐवजी 2 नंबरचा भाऊ म्हणजे माझे खापर पंजोबा राजा श्रीमंत काशीराव दादासाहेब ह्यांचे 2 नंबरचे बंधू महाराजा तुकोजीराव होळकर हे गादीवर आले. परंतु मोठ्या भावाला सुद्धा राजाची टायटल आहे. त्या काशीराव दादांची माझी आजची ही 6वी पिढी आहे. काशीराव दादांच्या वर जर आपण गेलो तर आपल्याला महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास माहिती आहे. त्याच्यापूर्वी सुभेदार तुकोजीराव होळकरांचा इतिहास माहिती आहे. त्याच्यापूर्वी अहिल्यादेवी आणि सुभेदार मल्हारराव होळकर जे आमच्या घराण्याचे संस्थापक. आता आमचं मुख्य मोठं घर असल्या कारणाने आमच्या घरामध्ये आज माझे मोठे काका आहेत, त्याच्यानंतर आजच्या पिढीमध्ये माझे वडील आहेत, माझे छोटे काका आहेत, त्यांची सगळी मुलं इथं आहेत. मी स्वतः इंदोरमध्ये माझं वास्तव्य असतं, त्याचबरोबर महाराष्ट्रातही माझं वास्तव्य असतं. आता तुम्ही जसं विचारलं की महाराष्ट्रात कसं, तर माझं शिक्षण इंदोरला थोडंसं लाडात वाढलेलं होतं वाड्यामध्ये, मग त्याच्यामुळं शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल म्हणून माझ्या आजोबांचं असं म्हणणं होतं की यांना हॉस्टेलला टाकलं पाहिजे. आणि म्हणून मग मला पुण्यामध्ये कल्याणी नगरमध्ये इरिन नगरवाला म्हणून एक पारसी स्कूल आहे जुनं, तिथं माझं स्कूलिंग झालं बोर्डिंग स्कूलला. माझं अपब्रिंगिंग व्यवस्थित व्हावं हा त्याच्या मागचा हेतू होता आणि त्यामुळे महाराष्ट्राचा कनेक्ट आमचा डेव्हलप होत गेला. हे एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे की जरी आम्ही इंदोरमध्ये राहत असलो तरी आमचे नातेसंबंध, कारण आम्ही होळकर उत्तरेमध्ये लढाई करून तो टेरिटरी ती जिंकत गेलो होतो, पण पाहुणे रावळे तर सगळे महाराष्ट्रात होते. त्याच्यामुळे तो कनेक्ट कधीच ब्रेक झाला नाही आणि ह्या कारणामुळे माझा महाराष्ट्राची हा नेहमीच संपर्क राहिला. सणवार उत्सव असतील त्यामुळे तिकडे जाणं आणि शिक्षण इथं झालेलं असल्यामुळे इथला फ्रेंड सर्कल डेव्हलप झाला, इथले लोक परिचित झाले. मी स्वतः आज व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. माझी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, माझी फर्म आहे. त्या माध्यमातून आम्ही प्रोफेशनल काम सुद्धा करतो. कारण राजघराणं म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की फक्त फेटा आचकन घालून फिरणारी माणसं, पण तसं नाहीये. राजघराणी ही पूर्वी प्रगत होती, आजही प्रगत आहेत. आजच्या काळाच्या हिशोबाने आपल्याला काही गोष्टी कशा केल्या पाहिजेत, त्याही वेळेला आमच्या पूर्वजांनी इंडस्ट्रियलायझेशन असेल, एज्युकेशन असेल, याच्यावर खूप चांगलं काम केलेलं आहे. मी तर असं म्हणेन की आजच्या गव्हर्नमेंटपेक्षा सुद्धा त्यावेळेचे जर माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, आपण जर पाहिले तर त्यावेळेचं ऍडमिनिस्ट्रेशन एज्युकेशनवर काम हे खूप विविध होतं, वाईड होतं. तर त्याच धर्तीवर आम्ही सगळे व्यवस्थित चांगले शिकलेलो आहोत आणि आम्ही स्वतः या लोकशाहीमध्ये आपलं स्वतःची एक ओळख असावी म्हणून आम्ही स्वतःचा आमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवतो. तुम्ही सध्या राहता कुठे? म्हणजे अनेकांना प्रश्न पडले, तुम्ही वास्तव्यास कुठे आहात? माझं वास्तव्य महाराष्ट्राबद्दल जर आपण बोललात, माझं मूळ वास्तव्य जे आहे ते इंदोरलाच आहे. इंदोरला माणिकबाग पॅलेसच्या समोर आमचं मार्तंडबाग म्हणून आमचा प्रिमाइसेस आहे. तिथं आमचं पूर्वजांचं खंडोबाचं जे आमचं आराध्य दैवत आहे त्याचं मंदिरही आपण बांधलेलं आहे. ते माझं मुख्य वास्तव्य आहे. राजवाड्याच्या समोर आपला एक वाडा आहे इंदोरला मोठा, तिथेही वास्तव्य माझं असतं. आणि व्यवसायामुळं आणि माझ्या बाकीच्या सगळ्या या राजकीय कार्यक्रमांमुळे सध्या मी मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये आणि कोल्हापूरला अशा दोन्ही ठिकाणी माझं वास्तव्य असतं. आता तुम्ही इंदोरचे आहेत, म्हणजे तिथे हिंदी प्रामुख्याने बोलली जाते, तर तुम्ही मराठी कसे शिकले? आणि इंदोरचे तुमचे जे सगळे भाऊबंद आहेत ते कुठल्या भाषेमध्ये एकमेकाशी बोलतात? हिंदीत बोलतात की? आता ह्याच्यात गंमत आहे, मी मगाशी आपल्याला बोलताना सांगितलं की आमच्याकडे इंदोरला आजही मराठी चांगली बरीचशीच मंडळी मराठीत बोलतात. त्याचं मुख्य कारण असं आहे की संस्थान काळामध्ये प्रशासकीय भाषा सुद्धा मराठीच होती इंदोरमध्ये. आत्ताची जी ऑफिशियल लँग्वेज आता जरी हिंदी असली तर त्या काळामध्ये ती मराठीच होती. दुसरं कारण असं आहे की जरी तिकडे गेलेलो असलो तरी आमची महाराष्ट्राची नाळ ही कधी तुटली नाही. आणि आमच्या घरामध्ये एक सिस्टम आमच्या पूर्वजांपासून चालू आहे की घरातल्या महिला ज्या आहेत त्या मुलांच्या बरोबर मराठीत बोलतात आणि पुरुष जे आहेत ते आम्ही सगळे एकमेकाशी हिंदीमध्ये बोलतो. त्यामुळे दोन्ही भाषांचं बॅलन्स आहे
आणि त्याला थोडंसं ऍडिशन माझा प्लस पॉइंट आपण असं म्हणूयात की शिक्षण महाराष्ट्रात झाल्यामुळे अजून थोडं माझं मराठी चांगलं आहे. बरं, ते रूढी परंपरा कशा तुम्ही फॉलो केल्या आहेत, कशा अजून सुरू आहेत का त्या तिकडे तुम्ही फॉलो करता? हो हो 100%. आणि एक दुसरा असा प्रश्न आहे, अनेक जणांना तोच प्रश्न पडतो की होळकर घराण्याचा आणि मराठा समाजासोबत रोटी बेटी हा दोन्ही व्यवहार आहे. म्हणजे संदर्भ द्यायचा झाला, शाहू महाराजांनी आपल्या घरातली मुलगी ही होळकरांच्या घरात दिली होती, तेव्हापासून तो रोटी बेटी व्यवहार तुमचा सुरू आहे की अजूनही ते सुरूच आहे? काय लॉजिक आहे त्याचं? ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. आपण दोन वेगवेगळे प्रश्न विचारले. प्रथा परंपरा. माझ्या आजोबांचं एक सुंदर वाक्य होतं, ते ज्या वेळेला वारले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या विल मध्ये लिहिलं होतं की घराण्याचं नाव राखा. म्हणजे त्यांनी बाकी काही लिहिलं नव्हतं की ही प्रॉपर्टी तुम्हाला, ही त्याला, किंवा ही प्रॉपर्टी अशी सांभाळा, या प्रॉपर्टीचं असं करा. त्यांनी त्यांच्या विल मधलं जे महत्वाचं वाक्य हायलाइटेड जे होतं ते हे होतं की घराण्याचं नाव राखा. त्यामुळे आमच्या सगळ्या पिढ्यांनी आजपर्यंत, माझे वडील असतील, आमचा हाच प्रयत्न राहिलेला आहे की ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची लेगसी आपल्याला मिळाली आहे, ज्या यशवंतराव महाराजांची लेगसी आपल्याला मिळाली आहे, मल्हारराव होळकरांची लेगसी आपल्याला मिळाली आहे, त्याला कुठेही गालबोट लागणार नाही. त्यामुळे आम्हाला किती त्रास झाला, काही अडचणी आल्या तरी आमच्या घराण्याने, मी अभिमानाने सांगतो की आमच्या सगळ्या प्रथा परंपरा, इतर राजघराण्यांनी बऱ्याचशाच त्या परंपरा बंद सुद्धा केलेल्या आहेत, पण दसरा असेल, गणपती असेल, श्रावणामध्ये आमच्याकडे देवींची जी पिंड आहे महादेवाची, त्याच्यावर 1 महिना अखंड जाप असतो आणि आमच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती तिथं हजर असते तो जाप करायला. अखंड जाप म्हणजे 24/7 आणि 1 महिना अखंड, कुठलाही मध्ये खंड न पडता तो जाप चालू असतो. तर ही परंपरा आम्ही सगळ्या टिकवून ठेवलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने. दुसरा प्रश्न जो आपण मला विचारला की आपले आणि मराठा घराण्यांचे संबंध कसे, तर ह्याच्यात मी पुन्हा थोडंसं इतिहासाकडे जाईन. इतिहासामध्ये जर आपण पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला ज्या वेळेला अफजल खान चालून आला होता आपल्या स्वराज्यावर, त्यावेळेला फलटणची जी नाईक निंबाळकर फॅमिली आहे त्याच्यातले बजाजी नाईक निंबाळकर, त्या बजाजी नाईक निंबाळकरांना अफजल खानाने कैद केलं होतं आणि त्याने असं सांगितलं होतं की आम्ही यांना मुसलमान करू. मग त्यावेळेला जिजाऊ मासाहेबांचं ते जवळचे नातेसंबंध आणि छत्रपतींची सासरवाडी असल्यामुळे ते कसं थांबवायचं, तर त्यावेळेला जिजाऊ मासाहेबांनी त्यांचे शहाजी महाराजांचे जवळचे सहकारी आणि बोललेले त्यांचे भाऊ जिजाऊ मासाहेबांचे नाईकजी राजे पांढरे यांना पाठवलं. आता हे नाईकजी राजे पांढरे कोण आहेत, ते धनगर आहेत जातीने. तर धनगर घराणी ही आज ह्याच्यात आली असं नाही, पूर्वीपासून धनगर घराणी ही आहेत. मराठा घराण्यांच्या बरोबर त्यांचे संबंध आलेले आहेत. माझ्या पूर्वजांमध्ये जर बोलायला गेलो आपण तर आपल्याला मल्हारराव होळकरांपासूनचा इतिहास माहिती आहे, पण मल्हारराव होळकरांचे जे आजोबा होते त्यांचं नाव होतं हिंगोजीराव होळकर. तर हिंगोजीरावांना सुपे बारामती परगण्याच्या 63 गावांची जागिरी होती. त्याला देश गावडा म्हणायचे त्यावेळेला, त्याचाही माझ्याकडे अस्सल पत्र आहे. त्यावेळेला ते शहाजी महाराजांच्या बरोबर तंजावरला गेलेले सुद्धा उल्लेख आहेत. तंजावरला जे बृहदीश्वराचं मंदिर आहे तिथे एक शिलालेख आहे, त्याच्यामध्ये शहाजी महाराजांच्या बरोबर कोण कोण मंडळी दक्षिणेमध्ये सुद्धा आली त्याचं कोरलेलं आहे, तिथेही होळकर लिहिलेलं आहे. म्हणजे हे संबंध काय आजचे नाही आहेत, अनेक पिढ्यांचे हे संबंध चालत आलेले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण आलो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 1900च्या आसपासचा जर कालखंड आपण घेतला तर त्यावेळेला देशाची आणि समाजाची परिस्थिती पाहत असताना त्यावेळेचे जे विजनरी राजे होते, मग ते कोल्हापूरचे राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील, आमच्याकडे इंदोरला महाराजा तुकोजीराव होळकर तिसरे जे होते ते असतील, बडोद्याला सयाजीराव गायकवाड असतील. तर ही जी मंडळी होती ह्यांचं असं विजन होतं की आपण एकत्र आल्याशिवाय, म्हणजे राजघराण्यांनी पुढे स्टेप घेतल्याशिवाय सामान्यांमध्ये बदल होणार नाही. म्हणून त्यांनी त्यावेळेला काय ठरवलं की मराठा आणि धनगर ह्या दोन्ही क्षत्रिय जमाती आहेत. शिवाजी महाराजांच्या पासून ह्या दोन्ही जमातींनी स्वराज्यासाठी प्रचंड संघर्ष केला. प्रत्येक लढाईमध्ये या दोन्ही जमाती होत्या आणि या दोन्ही क्षत्रिय जमाती आहेत. क्षत्रिय जमाती असल्या कारणाने ह्यांच्यामध्ये रोटी व्यवहार तर होतच होता, पण बेटी व्यवहार काही काळासाठी बंद झालेला होता आणि क्षत्रिय घरांमध्ये हा बेटी व्यवहार पुन्हा चालू झाला पाहिजे या हेतूने त्यांनी शाहू महाराज आणि तुकोजीराव महाराज आमचे इंदोरचे यांनी पुढाकार घेतला आणि धर्माचे जे गुरु असतात ज्यांना आपण शंकराचार्य म्हणतो, त्या शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे विवाह घडवून आणायचं ठरवलं. आणि त्यावेळेला मग तो आमचा होळकरांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा जे आपण प्रश्न विचारला की कागलकर घाडगे कुटुंबातल्या चंद्रप्रभा
घाडगे ज्या होत्या त्यांचा विवाह आमचे शेवटचे महाराज यशवंतराव होळकर यांच्याशी त्यावेळेला लावून दिला गेला. माझ्या आजी ह्या गजेंद्रगड संताजी घोरपडेंचं जे कुटुंब आहे, संभाजी महाराजांच्या बरोबर म्हाळोजी बाबा घोरपडे जे धारातीर्थी पडले, त्या म्हाळोजी बाबांच्या कुळातल्या माझ्या आजी आहेत, गजेंद्रगडकर घोरपडेंच्या. माझ्या आजी आजोबांचा विवाह सुद्धा कोल्हापूरच्या राजवाड्यात झालेला आहे. त्यावेळेचे शहाजी छत्रपती महाराज आणि आमचे आजोबा ही सगळी मंडळी त्यावेळेला एकत्र येऊन पॅलेसमध्ये तो विवाह झाला, त्याचेही फोटोग्राफ्स आहेत. तर ह्याच्या मागचं कारण असं होतं की ह्या दोन्ही समाजांमध्ये एकोपा राहावा, हे एकत्र यावेत म्हणून हे झालेलं आहे. आणि त्यावेळेचं एक सुंदर डॉक्युमेंट आपल्याकडे आहे. हे दस्तूर खुद्द त्यावेळेचे राजश्री शाहू महाराज आणि इंदोरचे आमचे जे तुकोजीराव महाराज होते, त्या दोघांनी एक हे म्हणजे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हे पत्र बनवलेलं आहे, त्याची ही कॉपी आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही समाज एक आहेत असं आमचं आजही म्हणणं आहे. आजही ते विवाह चालू आहेत. भूषणजी, मला हे विचारायचं, हे तुम्ही आता शाहू महाराज आणि याबद्दल विचारले, तुम्ही काही थोडके काही नाते सांगितले मराठा समाजाबद्दल, तर असे अजून बेटी व्यवहार कुठे कुठे झालेले अनेक आहेत. आता आमच्या इथंच इंदोरला सरदार गावडे होते, म्हणजे आमचे मामा लागतात ते. त्यांच्यामध्ये आपल्या कोल्हापूर जवळ निप्पाणी संस्थान आहे, त्या निप्पाणी संस्थानामधल्या निप्पाणकरांच्या कन्या तिथे दिलेल्या आहेत. आपल्याला सुभाषचंद्र बोस आपण सगळे चांगल्या पद्धतीने जाणतो. तर सुभाषचंद्र बोसांच्या बरोबर एक कॅप्टन भोसले म्हणून त्यावेळेला होते. तर त्या कॅप्टन भोसलेंच्या कन्या त्या सुद्धा आमच्याकडे इंदोरला सरदार मतकर होते, त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. उषा मामी आहेत, त्या अजूनही जिवंत आहेत. अशी मी अनेक उदाहरणं सांगू शकतो. आमच्या आई वडिलांचाही विवाह तसा झालेला आहे. आमच्या काकी साहेब आहेत मोठ्या, त्या हेरे जे संस्थान आहे सावंतवाडीच एक ब्रांच आहे, त्या हेरे संस्थानमधले सावंत भोसले कुटुंबातल्या त्या आहेत मराठा समाजामधून. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. त्याच्या मागचा हेतू हा आहे, आपण जर पाहिलं तर पूर्वी उल्लेख होत असताना ज्यावेळेला देशाच्या लेवलवर, तर सगळ्यांना महाराष्ट्रातून आलेला प्रत्येक व्यक्ती हा मराठा. आज त्याचं रूपांतर आता हे जातीमध्ये झालेलं आहे. पण मराठा हा शब्द कशासाठी आहे, तर जो महाराष्ट्रातून आला, जो महाराष्ट्रातला तो मराठा. मग तो धनगर असू द्या, तो कुणबी असू द्या, तो माळी असू द्या, कोणी असू द्या. आपली महाराष्ट्रातली ही संस्कृती आहे. पण दुर्दैवानं आजच्या राजकारणामध्ये काही पुढाऱ्यांच्या कारणामुळं मराठा धनगर असेल, मराठा ओबीसी असेल, किंवा हे सगळे वाद निर्माण करून द्यायचं चालू झालं. आणि ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली त्याच्यामध्ये जातीयतेचं बीज कुठतरी पेरलं गेलंय असं माझं स्पष्ट मत आहे. भूषणजी, एक असं ब्रिटिश ओरिजिन दिसते होळकरांच्या या वंशावळीमध्ये, रिचर्ड होळकर, हे काय प्रकार नेमकं, ते कोण तुमचे? हे बघा, प्रत्येक घराण्यामध्ये आता आपण, मी मगाशी आपल्याला बोललो, आता शक्यतो मी हा विषय पब्लिकली बोलत नाही, पण आपणही आज मला विचारलं अनेकदा, कारण माझं वैयक्तिक मत असं असतं की कुणाचा अपमान कधी होऊ नये. तेही आमचेच आहेत, आमच्याच घरातले, आम्ही त्यांना भाऊच म्हणतो. पण एखाद्या व्यक्तीचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही या विषयावर बोलणं कधी नेहमी टाळत असतो. पण आता आज आपण विचारताय, अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून पण विचारतात, त्यामुळे मला ह्याच्यावर बोलणं आज भाग आहे असं वाटतं. महाराजा यशवंतराव होळकर जे आमचे शेवटचे होते, ते आजारी असायचे, त्यासाठी ते अमेरिकेला जायचे ट्रीटमेंटला. अमेरिकेला ज्या वेळेला ते जायचे तर त्यांच्या देखभालीसाठी काही नर्स तिथं त्यांनी नेमलेल्या होत्या. आणि त्या नर्स बरोबरच त्यांच्या नंतर अमेरिकेमध्ये, म्हणजे त्याला कुठलंही होळकर घराण्याची संमती नव्हती, अमेरिकेमध्ये त्यांनी तिथल्या तिथं तो विवाह केला आणि त्यांना घेऊन आले. असे 2 विवाह त्यांनी केले होते. 2 पत्नी ज्या अमेरिकन ओरिजिनच्या होत्या, त्यातल्या पहिल्या पत्नी म्हणजे मार्गारेट लॉरेल, त्यांना महाराजांनी लग्न करून ते घेऊन आले. अमेरिकेतच लग्न झालं, त्याला होळकर स्टेटची कुठलीही मान्यता नव्हती. त्याच्यानंतर जो दुसरा विवाह झाला तो झाला महाराजा यशवंतराव होळकरांचाच युफेमिया फे नावाच्या एका महिलेबरोबर. त्यांचं ऑलरेडी अमेरिकेत एका क्रेन नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न झालेलं होतं, त्यांच्यापासून त्यांना एक संतती होती. त्यांना डिवोर्स दिला. यशवंतराव महाराजांनी त्यांच्या ज्या 2 नंबरच्या, ज्या मी मार्गारेट लॉरेल सांगितलं, त्यांना डिवोर्स दिला आणि सेम डे या युफेमिया फेनच्या बरोबर तिथंच अमेरिकेत लग्न झालं, भारतात नाही. त्याला कुठलंही होळकर घराण्याची संमती नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला महाराजा यशवंतराव होळकर इंडियामध्ये आले, त्यावेळेला त्यांनी एक स्वतः म्हणजे आपल्या जनतेला ऍड्रेस करण्यासाठी एक सभा बोलवली. त्याच्यामध्ये होळकर राज्याचे सगळे प्रमुख मिनिस्टर्स, सगळे सरदार, ही सगळी मंडळी उभी होती. आणि त्यावेळेला त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, माझ्याकडे त्यांच्या स्पीचची ओरिजिनल कॉपी सुद्धा आहे, आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्याच्यात ते असं स्पष्टपणे म्हणतात की हे होळकर स्टेटचं गॅझेट आहे
या गॅझेटमध्ये आतल्या पानावर आपल्याला महाराजा यशवंतराव होळकरांचं स्पीच आहे. त्याच्यात दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये महाराज स्वतः काय म्हणतात की हे जे लग्न आहे हे मी माझ्या वैयक्तिक इच्छेसाठी केलेलं आहे. इंग्लिशमध्ये मी आपल्याला वाचून दाखवू शकतो. आणि हा माझा पर्सनल विषय आहे, ह्याचा संस्थानाच्या कारभारावर कुठलाही परिणाम होणार नाही. त्याला महाराज इंग्लिशमध्ये असं स्पेसिफाय करतात, मी अगदी वर्ड टू वर्ड आपल्याला सांगतोय की आय मे हिअर बाय टेल यू दॅट धिस मॅरेज विल नॉट अफेक्ट द क्वेश्चन ऑफ सक्सेशन. म्हणजे मी हे जरी लग्न केलेलं असलं तरी हे लग्न माझं वैयक्तिक माझ्या खुशीपुरतं मी केलेलं आहे आणि ह्याचा होळकर राजघराण्याच्या वंशजांच्या जे काय सक्सेशन असतं, म्हणजे राजघराण्याची जी प्रथा परंपरा आहे ज्यानुसार गादीवर राजा बसतो, त्याच्यामध्ये ह्यांचा कुठलाही सहभाग असणार नाही, हे महाराजांनी स्वतः म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जर भारत सरकारबद्दल बोलायला गेलो तर हा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं ओरिजिनल डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेला जे लाल बहादूर शास्त्री जे होम अफेअर्स मिनिस्टर होते त्यांना दिलेलं हे इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याच डिपार्टमेंटमधून, हे मी बोलत नाही. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं जातं की प्रिन्स रिचर्ड होलकर इज द ओनली सन ऑफ द लेट महाराजा. ही वॉज बॉर्न ऑफ द रुलर्स थर्ड वाईफ हु वॉज अन अमेरिकन. इट इज अ सेटल्ड पॉलिटिकल प्रॅक्टिस दॅट द प्रोजेनी म्हणजे काय तर संतती किंवा वंश of an Indian ruler by a European or a American woman shall not be eligible for succession. म्हणजे उत्तराधिकारामध्ये त्यांचा कुठलाच रोल अधिकार असणार नाही. फर्दर प्रिन्स रिचर्ड हॅज अक्वायर्ड अमेरिकन सिटिझनशिप अँड फॉरेनर्स आर नॉट कन्सिडर्ड एलिजिबल टू द रुलरशिप ऑफ एन इंडियन स्टेट. म्हणजे काय तर घराण्याच्या परंपरेनुसार विदेशी संततीला गादीवर बसण्याचा कोणताच अधिकार नाही. दुसरा मुद्दा असा आहे की विदेशी त्यांच्याकडे नागरिकत्व असल्यामुळे त्यांना इथं आपण कुठलाही अधिकार देऊ शकत नाही, हे भारत सरकारचं म्हणणं आहे. महाराजांचं म्हणणं मी आपल्याला सांगितलं. आणि आमच्याकडे जसं आपण धनगर मराठा बोललो तर इंदोरमध्ये क्षत्रिय धनगर मराठा संघ म्हणून हे आपलं एक त्यावेळेपासून चालत आलेली संस्था आहे. त्यांचं हे मेमोरँडम आहे जे त्यांनी राष्ट्रपतींना दिलं होतं आमच्या घराण्याच्या सक्सेशन केसमध्ये. तर त्याच्यामध्ये 2 नंबरच्या पानावर सुद्धा ते म्हणतायत इथं की राजकुमार रिचर्ड हु वॉज बॉर्न ऑफ अ मॉर्गॅनॅटिक मॅरेज. मॉर्गॅनॅटिक मॅरेज म्हणजे अनैसर्गिक विवाह. कुड ले नो क्लेम टू द गादी. हे स्पष्ट लिहिलेलं आहे, हे स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे ही जनभावना आहे. हे इंदोर मधले जे मराठी भाषिक धनगर मराठा जे समाज आहे त्यांनी हे म्हटलेलं आहे, मी म्हटलेलं नाही. येस, मला त्याच्या पुढे जाऊनच विचार तेही तुमचे भावंडच आहे, त्यांच्याशी तुमचं काही बोलणं नाही. आजच्या परिस्थितीमध्ये माझेही त्यांचे चांगले संबंध आहेत. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण ह्या लोकांना माहिती असाव्यात. आजपर्यंत आम्ही बोललो नाही पण आज आपण विचारलं म्हणून मला बोलायची वेळ आली. आजही आमचे त्यांचे चांगले संबंध आहेत. आज आमचा हेतू हाच आहे की आपण सगळेजण एकत्र राहून आपल्याला घराण्याचं नाव कसं मोठं करता येईल, आपल्याला आपल्या समाजासाठी देशासाठी काय योगदान देता येईल, आपल्या पूर्वजांच्या पद्धतीने आपल्याला कसं चालता येईल, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि ह्या सगळ्यांना सोबत घेऊन जायला आमची कुठलीच हरकत नाही, आम्ही तयार आहोत. रिचर्ड्स होळकर असतील किंवा त्यांच्यानंतर त्यांचे जे काही भावंड असतील, मुलं असतील, ते काही धनगर जे कल्चर आहे ते काही फॉलो करतात का? आता त्यांच्यामध्ये आता मुळात बघा त्यांच्या स्वतःच्या आईच अमेरिकन होत्या. 1960 मध्ये महाराजांच्या निधनाच्या आधी महाराजांना डिवोर्स देऊन त्या अमेरिकेला निघून गेल्या होत्या. त्यावेळेला रिचर्ड होळकर पण तिकडेच गेले होते. त्यांना इथं MP मध्ये इंदोरमध्ये आमच्या कुठल्याही संपत्तीमध्ये जसं ह्याच्यात डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं कुठलाच अधिकार त्यावेळेला मिळाला नाही. त्यांची व्यवस्था अमेरिकेमध्ये केलेली होती. नंतरच्या काळामध्ये रिचर्ड होळकरांचं लग्न सुद्धा अमेरिकन स्त्री बरोबरच झालेलं आहे. सॅली बर्ड त्यांचं नाव होतं. त्याही अमेरिकेतच राहायच्या, हेही अमेरिकेत राहायचे. 1995-96च्या नंतर ते इथं भारतात आले. त्यांचंही पहिल्या लग्नापासून त्या सॅली बर्ड ज्या होत्या त्यांच्यापासून त्यांना एक चिरंजीव आहेत. त्यांचंही नाव तिकडचं रँडल असं आहे आणि आता त्यांना ते यशवंत असं म्हणतात. तर ते त्यांची एक संतती आहे. त्यांनी परत दुसरा विवाह केला. त्यांचं नाव होतं पॅमेला रुक्स.
त्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी पहिली पत्नी हयातच होती, परत आता तिसऱ्या त्यांच्याबरोबर एक फ्रेंच लेडी बरोबर त्यांचा विवाह झालेला आहे असं म्हणतात, मला त्याची कल्पना नाहीये. त्यांचं नाव इसाबेला असं आहे. तर त्यांच्यामध्ये ते विदेशी संस्कृतीचा प्रभाव आहे चांगला. आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांचाही विवाह आता एका पारसी कुटुंबामध्ये झालेला आहे. तर त्यांच्यावर तो प्रभाव असल्यामुळं, त्यांचं वास्तव्य तिकडं असल्यामुळं त्यांच्या सगळ्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये तो प्रभाव आपल्याला दिसतो. पण त्याच्यावर मी काय फारसं बोलू इच्छित नाही. आता लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं हे जे काही वंशज आहेत त्याच्यावर काही प्रश्नचिन्ह उभं केले. ते म्हणजे छत्रपती घराण्याची जी गादी आहे कोल्हापूरची, शाहू महाराज उभे होते लोकसभेला, त्यावेळेस त्यांच्यावरही असं विरोधकाकडून बोललं गेलं की तुम्ही कुठं छत्रपतींचे वंशज थेट आहात असं बोललं जाते. तुमच्याबद्दलही काही शंका कुशंका अधूनमधून काही घेतल्या जातात, तर त्यांना काय उत्तर असेल तुमचं? हे बघा, सगळ्यात पहिले काय झालंय, आजकाल टीव्हीवरनं राजघराण्यांच्या बद्दल परसेप्शन बनवलं जातं ते पूर्वीचे पिक्चर आणि सिरियल्स बघून. पण राजघराणी म्हणजे तो काही एवढा सोपा विषय नाही. टीव्हीवर काय दाखवलं जातं की राजा बसतो तलवार घेऊन, पुढे नाचगाणं चालू असतो, दारूचे ग्लास ठेवलेले असतात. पण राजघराण्यांनी काय काम केलं हेच लोकांच्या पर्यंत पोहोचू दिलं नाही. तुम्ही त्यांचं एज्युकेशन सिस्टीम बघा, बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचं, तुम्ही कोल्हापूरचं बघा, इंदोरचं बघा, इतके रेव्होल्युशनरी ही लोक होती. त्यावेळेची जीडीपी बघा आणि आत्ताची परिस्थिती बघा. त्यामुळे हे राजघराण्यांच्या बद्दल एक नेगेटिव्ह परसेप्शन जाणून बुजून पेरलं गेलं. त्याचं कारण हे होतं की राजघराणे हे नेहमीच लोकांच्या प्रती जागरूक होते. लोकांना सोबत घेऊन लोकांसाठी कसं चांगलं काम करता येईल हा प्रयत्न असायचा. आता दत्तकवर आपण जर बोलायला गेलो, किंवा कोल्हापूरचा आता आपण उल्लेख केला शाहू महाराजांचा, की त्यांच्यावर असं म्हटलं गेलं की ते ओरिजिनल नाहीत, ते दत्तक आलेले आहेत. मला तुम्ही भारतामध्ये 565 राजघराणी होती भारतामध्ये, आणि जगात अनेक असतील. ह्या घराण्यांमधलं मला तुम्ही एक घराणं असं दाखवा की ज्या घराण्यामध्ये दत्तक नाही. प्रत्येक राजघराण्यामध्ये दत्तक हा आलेलाच आहे. तुमच्या पण सगळ्या राजघराण्यांमध्ये दत्तक. पण ते दत्तक कोण असावं ह्याचे कोड ऑफ कंडक्ट होते राजघराण्यामध्ये. दत्तक कुणाचा घेऊ शकतो, दत्तक आपण कुठल्या व्यक्तीला घेऊ शकतो, त्या कोड ऑफ कंडक्ट नुसारच दत्तक घेतलं जायचं. आपल्या रक्ताचा म्हणजे मोस्टली वडिलांच्या लाईन मधला. मग ते प्रत्येक घराण्याचं वेगवेगळं आहे. आता आमच्या होळकर घराण्यामध्ये काय आहे की घराण्याच्या गादीवर बसणारा व्यक्ती हा पुरुषच असेल आणि तो होळकरच असेल, म्हणजे होळकर ब्लड लाईन मधला तो असला पाहिजे, हे आमच्या घराण्याचा नियम आहे. असं प्रत्येक घरात. तसंच कोल्हापूर छत्रपती घराण्यामध्ये किंवा सातार छत्रपती घराण्यामध्ये तसाच नियम आहे की रक्ताचा भोसले कुटुंबातला किंवा आपल्यातल्या मुलीचा मुलगा असेल तर त्याला घेतलं जावं. तसं तुमच्यामध्ये पण झालेलं आहे. आमच्यामध्ये मुलीचा नाही आहे, आमच्यामध्ये ब्लड लाईन जी आहे म्हणजे मुलाचा वंशच आलेला आहे. ह्याचं एक सुंदर उदाहरण आहे. मी होळकरांचं जर द्यायचं म्हटलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मालेराव नावाचे चिरंजीव होते, आणि त्यांच्या ज्या कन्या होत्या मुक्ताबाई त्या फनसे कुटुंबात दिलेल्या होत्या, सरदार फनसे. मालेरावांचं निधन झालं मल्हारराव होळकरांच्या 1 वर्षानंतर, म्हणजे 1767 मध्ये. त्याच्यानंतर गादीचा प्रश्न निर्माण झाला की आता एकुलता एक वारस तर संपला देवींचा, मग आता ह्याच्यानंतर वारस कोण. मग त्यावेळेला काय झालं की अहिल्यादेवींनी सांगितलं की तुकोजीराव होळकर जे सेनापती होते त्यावेळेला होळकर साम्राज्याचे, त्यांना तुम्ही सुभेदारीची वस्त्र द्या, असं अहिल्यादेवींचं पत्र आहे पेशव्यांना. त्यांची मुलगी जिवंत होती, जावई जिवंत होता, मुलीचा मुलगा सुद्धा जिवंत होता, पण त्यांनी मुलीच्या लाईनला ते दिलं नाही. नंतर मुलगी पण वारली, जावई वारले, मुलीचा मुलगा सुद्धा वारला, ते पण तिथं एंड झालं. पण देवींनी ते केलं नाही. देवींनी काय केलं तर होळकरांच्याच ब्लड लाईन मधले जे तुकोजीराव होळकर होते त्यांना सुभेदारीची वस्त्र पेशव्यांकडनं मागवून घेतली. आणि एक मोठं कन्फ्युजन असं आहे की लोक म्हणतात अहिल्यादेवी गादीवर बसल्या. अहिल्यादेवी कधीच गादीवर बसल्या नाहीत, गादीवर नाही बसल्या. त्या राजमाता होत्या, त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळलं, पण ते रिजंट म्हणून. त्यांचं स्वतःचं पत्र आहे मालेराव होळकरांच्या निधनानंतर, म्हणजे 1767 नंतर सुभेदार तुकोजीराव होळकरांसाठी त्यांनी पेशव्यांकडनं वस्त्र मागून घेतली की ह्यांना तुम्ही सुभेदार करा. तसंच कोल्हापूरमध्ये आता तुम्ही इलेक्शन मध्ये बघितलं, इतका घाणेरडा प्रकार. मला या पुढाऱ्यांची तर क्यू येते. त्या छत्रपती शाहू महाराजांच्यावर नको नको ते मेसेजेस करून ह्यांनी व्हायरल केले. तुम्ही एका बाजूला तुमच्या बाजूला असेल तर
तुमच्यासाठी तो चांगला असतो आणि त्यानं पक्ष दुसरा निवडला की तो तुमच्यासाठी खराब होतो. मग ही दुटप्पी भूमिका सगळ्याच पक्षांनी थांबवायला पाहिजे असं मला वाटतं. ज्या छत्रपती घराण्यामुळं किंवा ज्या ऐतिहासिक घराण्यांमुळं आज आपण महाराष्ट्रात स्वाभिमानाने इथं बसलोय, ज्यांनी रक्त सांडलं म्हणून आज आपण इथं हिंदू म्हणून किंवा भारतीय म्हणून जगत आहोत, त्या घराण्याबद्दल तुम्ही असं बोलता हे खरोखर चुकीचं आहे. बरं, हे सगळं मनात प्रश्न अनेकांच्या पडतात, कोण थेट वंशज किंवा हे जे दत्तक वारसा आहे हे नेमकं अधिकृतरित्या माहिती कुठे मिळते याची? हे बघा, प्रत्येक घराण्याकडे स्वतःचं रेकॉर्ड आहे. कोल्हापूर संस्थान असेल तर ते 1948 पर्यंत स्वतंत्र संस्थान होतं, त्यामुळे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. आमचं होळकर संस्थान 1948 पर्यंत स्वतंत्र संस्थान होतं, आमच्याकडे रेकॉर्ड आहे. मी त्याच आधारावर आपल्या बरोबर त्याच्या वंशावळी आहेत. माझ्याकडे तर 1200 सालपासूनची आमची ऐतिहासिक होळकर घराण्याची वंशावळ आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो, माझ्याकडे फोन मध्ये आहे, माझ्याकडे प्रिंट आउट आहे. हा, तसंच छत्रपती घराण्याचं पण डॉक्युमेंटेड आहे सगळं, त्याच्यावरून सिद्ध होतं. आणि राहिला प्रश्न दत्तकचा, तर हे प्रत्येक घराण्यात आहे, पण ते शास्त्रसंमत असतं. परंपरागत जी पद्धत पाडलेली आहे त्याच हिशोबाने घेतलं जातं. त्यामुळे दत्तक जरी असला तरी त्यालाही तितकाच अधिकार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक याच्यावरूनच असा प्रश्न तयार होतो की माहेश्वर एक घराणं, म्हणजे माहेश्वर एक तिथेच MP मध्ये आहे, तर त्याच्याशी काय तुमचा संबंध आहे? हे बघा, होळकर घराण्यामध्ये इंदोर ही होळकरांची राजधानी झाली आणि महेश्वर हे दक्षिणेकडे नर्मदेच्या काठावर असलेलं एक होळकरांचंच ठिकाण होतं. तिथं भुईकोट किल्ला होता. सुभेदार मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर आणि खंडेराव होळकरांचं ऑलरेडी निधन झालेलं होतं, अहिल्यादेवींनी होळकरांची राजधानी इंदोरहून महेश्वरला स्थलांतरित केली, कारण त्या धार्मिक भावना त्यांच्यामध्ये होत्या. तिथं देवधर्म करता यावा, नर्मदा नदीला आपण पवित्र मानतो आणि त्या नदीच्या ठिकाणी जाऊन आपण देवधर्म करावा, तिथनच राज्य चालवावं, म्हणून ती राजधानी महेश्वरला आली. हे महेश्वरचं महत्व आणि देवींचं वास्तव्य 30 वर्ष तिथं झाल्यामुळं त्याचं महेश्वरचं एक आदराचं स्थान आहे आमच्याकडं. ते महेश्वर साडी म्हणून आहे, त्याच्याशी काही तुमचं रिलेट आहे का? हो, महेश्वरी साडीची जी सुरुवात आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवींनीच केली. बरं, म्हणजे हे होळकरांची साडी? होळकरांची साडी. मी आपल्याला मगाशी जसं बोललो की ही राजघराणी ही उद्योन्मुख होती, म्हणजे उद्योगधंद्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, महिलांना कसा रोजगार देता येईल. आज आपण आता लाडकी बहीण योजना म्हणतो, पण त्यावेळेला असं काय फुकट पैसे कुणाला देत नव्हते की बाबा ही माझी लाडकी बहीण आणि आता निवडणूक आली म्हणून घे बाबा 1500 रुपये, असं नव्हतं. महिलांना स्वाभिमानानं कसं जगता येईल, त्यांना दुसऱ्यानं दिलेली भीक नको, त्यांना स्वाभिमानाचा रोजगार पाहिजे, म्हणून अहिल्यादेवींनी सैन्यामध्ये ज्या विधवा झालेल्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी महेश्वरी साड्यांचा उद्योग सुरू केला. म्हणजे महेश्वरी साडीचा उद्योग अहिल्यादेवींनी सुरू केला. येस. नव्याने माहिती. आणि त्यांना शिकवण्यासाठी त्यांनी दक्षिणेतून गुजरात मधून विणकर आणले, तिथं बसवले आणि त्यांच्या मार्फत महिलांना पहिले ट्रेन केलं आणि त्यांना रोजगार, स्वाभिमानाचा रोजगार त्यावेळेला त्यांनी मिळवून दिला. आणि अशी ती महेश्वरी साडीची सुरुवात झाली आणि आज ती साडी जगविख्यात आहे. धनगर जरी असले तू होळकर, तरी एक राजे म्हणून घेतात, ते त्यांच्या त्या विश्वामध्ये राहतात. कधी काठीनं घोंगडं कधी घेतलंय का तुम्ही अंगावर? हे बघा, धनगर समाजामध्ये काठी आणि घोंगडं हे नुसतं एक ते वस्त्र आणि काठी असं नाही आहे, त्याचं मोठं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे. तुम्ही इतिहासात जर गेला तर ऋषीमुनी घोंगड्यावर बसून तपश्चर्या करायचे. राजघराण्यांमध्ये सुद्धा राज्याभिषेक जेव्हा होतो तेव्हा घोंगडा हंतरून त्याच्यावर राज्याभिषेक केला जातो. छत्रपतींचा सुद्धा राज्याभिषेक त्याच पद्धतीने झालाय, त्याचे जर आपण डिटेल पाहिले. होळकर घराण्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने होतो. तर त्या घोंगड्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ज्या वेळेला ते घोंगडं धनगर समाज एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर घालतो त्यावेळेला तो त्याच्यावर विश्वास दाखवतो की तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावाल, त्यासाठी हा तुमचा सन्मान आहे. आमच्याकडे असं म्हटलं जातंय की धनगर समाज हा असा आहे, होळकर उत्तरेत गेले, स्वतःच्या हिमतीवर मनगटाच्या जोरावर त्यांनी उत्तर जिंकली आणि स्वतःचं राज्य निर्माण केलं. त्यामुळे यशवंतराव महाराज नेहमी असं म्हणायचे की मी जिथं जाईन, जिथं मी घोंगडा हंतरून बसेन ते माझं सिंहासन आणि माझ्या घोड्याच्या टापा जिथं जातील ते माझं राज्य. म्हणजे ही त्या घोंगड्याची आणि त्या काठीचं महत्व आहे. आणि धनगर जे स्वतःला तुम्ही म्हणालात की राजे म्हणवून घेतात, विजयनगरचं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी विजयनगरच्या साम्राज्याचा राजा कोण होता ह्याची जर आपण माहिती काढा, हक्का बुक्का राया हे कोण होते, हे धनगर कुळातले होते.
तेव्हापासूनची ती लेगसी आहे. इतिहासामध्ये अनेक सरदार, ज्यावेळेला संभाजी महाराजांचा वध झाला आणि राजाराम महाराज जिंजीला गेले, तिथून जे मराठा राज्य चालत होतं त्यावेळेला ताराराणींना मदत करणारे नेमाजी शिंदे असतील, ते धनगर होते, मोठे सरदार होते. म्हणजे आपण धनाजी संताजी म्हणतो, पण ते वास्तविक धनाजी संताजी नेमाजी असा आहे. त्यावेळेला सरदार सुभानजी महारनर होते. बाळाजी पंत पेशव्यांना कैद करून टाकणारे दामाजी थोरात होते, आपल्या पुणे जिल्ह्यातले हिंगणगावचे. हे सगळे शूर सरदार मराठा आणि धनगर कम्युनिटी मधलेच होते ना. मग ह्याला काय पराक्रमाला जातीचं बंधन नाही आहे. म्हणजे पराक्रमी पुरुष कुठल्याही जातीत जन्माला येऊ देशाला, महाराष्ट्राला हे माहितीये की छत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता, तर होळकरांचा राज्याभिषेक, आता यांना छत्रपती म्हटलं जातं. होळकरांच्या तुम्हाला आता तुम्ही राजे लावता पुढे, तर काय म्हटलं जातं आणि कधी झाला होता हा राजे? ह्याच्यात पण इतिहास आहे. होळकर घराण्याची सुरुवात म्हणजे आपण म्हणू की प्रॉमिनंट सुरुवात म्हणजे एकदम उजेडात कधी आले तर सुभेदार मल्हारराव होळकरांच्या पासून. मग मल्हारराव होळकरांना सुभेदार म्हटलं गेलंय कारण ते मराठा साम्राज्याचे सुभेदार होते. त्यांच्यानंतर मालेराव होळकर आले, अहिल्यादेवींचे चिरंजीव, त्यांना पण सुभेदार म्हटलं गेलंय कारण ते मराठा साम्राज्याचे सुभेदार होते. सुभेदार तुकोजीराव होळकर आले, त्यांना पण सुभेदार म्हटले, ते मराठा साम्राज्याचे सुभेदार होते. महाराजा यशवंतराव होळकरांच्या वेळेला पुण्यात जे पेशवे त्यावेळेला होते बाजीराव दुसरे, ह्यांनी महाराजा होळकरांना सुभेदारी नाकारली. महाराजा यशवंतराव होळकरांच्या 2 भावांना इथं दगाबाजीनं पुण्यात मारलं. त्यातले पहिले होते मल्हारराव होळकर. त्यांना दौलतराव शिंदे आणि ह्या बाजीराव पेशव्यांनी कटकपस्त कारस्थानं करून इथं आमच्या खडकीला त्यांचा वध केला गेला लढाईमध्ये. विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली दिलं पुण्यात. ह्याच्यात हेतू हाच होता त्यांचा की हे होळकर घराणं आपण संपवावं आणि ह्यांची सगळी जी काय वेल्थ आहे ती बाजीराव पेशव्यांना हवी होती. आता मी इथं पेशवे घराण्याबद्दल बोलत नाही. पहिले बाजीराव हे निश्चित पराक्रमी होते, पण शेवटच्या बाजीरावांनी ज्या चुका केल्या त्या सुद्धा आपल्याला मान्य केल्या पाहिजेत. त्यांच्यामुळेच भारतात इंग्रजांना पाय रोवता आले. आणि त्यावेळेला बाबा तुम्ही आमचं काय चुकलं की तुम्ही आमच्या भावांना इथं मारलं, म्हणून यशवंतराव होळकर पुण्याला आले आणि त्यांनी बाजीराव पेशव्यांना सांगितलं की आपण सगळेजण एकत्र येऊ. आज देशासमोर इंग्रजांचा धोका आहे, तर यासाठी आपण एकत्र येऊ. तर त्यावेळेला ते न करता त्यांनी यशवंतरावांच्यावर सैन्य पाठवलं आणि महाराजा यशवंतराव होळकरांनी त्या सगळ्या सैन्याचा एकट्याने हडपसरला पराभव केला. त्यामुळे हडपसरचे जे नाव आहे ते हडपसर ते त्याच्यामुळेच पडलेलं आहे. हडपसरचं नाव त्याच्यावर. हा, यशवंतराव होळकरांची जी प्रसिद्ध लढाई आहे हडपसरची ती. आणि मग तुम्ही देत नाही ना सुभेदारी, तर आम्ही सक्षम आहोत, आमच्यात आमच्या मनगटात तेवढी ताकद आहे की आम्ही स्वतःचं उत्तरेत राज्य निर्माण करू. आणि म्हणून यशवंतराव होळकरांनी 1799 साली 6 जानेवारीला स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि ते सार्वभौम राजे झाले. महाराजाधिराज राजराजेश्वर यशवंतराव होळकर असं त्यांनी स्वतःला बिरुद लावून घेतलं आणि ते सार्वभौम राजे झाले. तेव्हापासून आमच्या होळकर घराण्याला महाराजा राजा ही उपाधी मिळालेली आहे. बाकीच्या घराण्यांचं मी इथं नाव कुणाचं घेणार नाही, पण त्यांना महाराजा उपाधी कधी मिळाली? इंग्रजांनी दिली. आमच्या घराण्याला ही आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर मिळवलेली सुभेदारी आणि जसे होळकर रणांगण गाजवत होते तलवारीच्या जोरावर, तुम्ही आता म्हणाले मनगटाच्या जोरावर, हे फेमस होते, तसे होळकरांनी देशाला क्रिकेट मोठं करून दिली. तुमची एक टीम होती होळकरांची, होळकर हा, तर ती टीम जेव्हा राज्य झाले मध्य प्रदेशमध्ये, विलीन झालं संस्थान, त्यावेळेस ती मध्य प्रदेशमध्ये गेली. मात्र तो वारसा तुम्ही चालवता की नाही? तुम्ही क्रिकेट वगैरे खेळता की नाही आता? हो, निश्चित क्रिकेट खेळतो मी. बास्केटबॉल चांगला खेळतो. स्पोर्ट्स मध्ये मला चांगला इंटरेस्ट आहे. शूटिंग मध्ये माझा इंटरेस्ट आहे. शूटिंग आवडतं मला. ती जी होळकरांची टीम होती तिचा एक वेगळा दबदबा होता आणि देशाला पहिला कॅप्टन केसी नायडूंच्या रूपात होळकरांच्या टीमने दिलाय. आता म्हणजे कशा पद्धतीने पाहता तुम्ही या क्रिकेटकडे आणि एकंदरीत हे जे सुरू आहे सध्या? क्रिकेट खेळाबद्दल जर बोलायचं झालं तर पूर्वी होळकर घराण्याची जी आमची टीम होती, होळकर्स 11 त्याला म्हणायचे. CK नायडू त्याचे कॅप्टन होते, मुश्ताक अली त्याच्यामध्ये होते. अनेक इंडियन टीमचे जे पहिले क्रिकेटर्स आहेत ते होळकर क्रिकेट टीम मधूनच होते. आणि सगळीच राजघराणी ही नेहमीच क्रीडा असेल या सगळ्या गोष्टींना आश्रय देत आलेली आहेत. आजच्या घडीला आपण वेगवेगळे क्रिकेट असोसिएशनचे ग्राउंड वगैरे पाहिले तर ते संस्थानिकांनीच दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या घडीला बोलत असताना आता क्रिकेटमध्ये पण राजकारण आणलेलं दिसतंय. म्हणजे निदान खेळांना तर तुम्ही सोडा, तुम्ही देशाला सोडलं नाही, तुम्ही
हिंदुत्व तुमचाच टीआरपी करून घेतला. आता तुम्ही खेळांमध्ये सुद्धा असे लोक घुसवायला लागला ज्यांना त्या खेळांचं काडी मात्रही ज्ञान नाही. माझं असं मत आहे की जे बीसीसीआय असेल किंवा क्रिकेट रिलेटेड ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्याचे जे प्रमुख आहेत ते त्या खेळाशी संबंधित असले पाहिजे. आताच सध्या माफ करा, विधानसभा निवडणुकीचं वारं सुरू आहे. पहिले लढाईमध्ये हातगाई असायची, आता तोंडगाई सुरू झालेली आहे. एकमेकांवर बेछूट आरोप केले जात आहेत, त्याला उत्तर म्हणून तशाच प्रकारची भाषा वापरली जाते. तुम्ही कसं पाहता एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे? नाही, महाराष्ट्राबद्दल जर स्पेसिफिक तुम्ही राजकारणावर विचारलं मला, तर आजपर्यंत महाराष्ट्राने देशाला राजकारणाच्या बाबतीत दिशा दिली. इथं जरी निवडणुकीमध्ये एकमेकावर टीका होत असली तरी त्या काळामध्ये जुन्या त्याची मर्यादा राखली जायची. त्याच्यामध्ये एकदा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा राज्याचा विकास कसा करता येईल ह्याच्यासाठी सगळेजण एकत्र मिळून काम करायचे. पण आज जे आपण मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष त्या राजकीय क्षेत्रात वावरताना पाहतो, तर इथं राजकारण म्हणजे असं झालंय की आपण भारत पाकिस्तान सारखे एकमेकावर बोलायला लागलो. तर हे महाराष्ट्राची परंपरा नाही, हे सगळ्यात पहिले मला सांगायचं आहे. तुम्हाला मी प्रश्न यासाठी विचारला की आपली एक मोठी परंपरा, मोठा इतिहास आहे. ज्या मराठी शाहीने आटके पार झेंडे रोवले, त्यानंतर शाहू फुले आंबेडकर या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्राची मान देशात उंचवलेली आहे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजची जी परिस्थिती आहे, जे की आपण उत्तरेतल्या राज्यामध्ये जर गेलो, यूपी बिहारमध्ये, तर तशी परिस्थिती पाहायला भेटत असते. मात्र हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य, एवढ्या मोठ्या लेगसीवालं राज्य, एवढे मोठे नेते इथून घडले, त्या राज्यामध्ये असं पाहायला भेटतंय. तुम्ही होळकरांचे वंशज आहात, तुम्ही जवळून पाहताय त्या सगळ्या गोष्टी, काय मनात तुमच्या असतं विचार? नाही, हे सगळं पाहत असताना मी असू द्या किंवा राजश्री कोल्हापूरचे जे शाहू महाराज आहेत त्यांचंही माझं बोलणं होतं, तर आम्हाला प्रचंड आम्ही अस्वस्थ होतो. अस्वस्थ यासाठी होतो की शिवराय असतील, देवी अहिल्यादेवी होळकर असतील किंवा सगळेच महापुरुष असतील, ह्यांनी महाराष्ट्र किंवा देश घडवत असताना जो विचार ठेवला होता, तो विचार हा ठेवला होता की रयतेचं राज्य, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना आपल्याला कसं चांगलं लाईफ देता येईल, सगळ्या ओव्हरऑल महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल. आणि म्हणून ह्या पुरोगामी विचारामुळेच महाराष्ट्राची जी प्रगती झाली ती आपण पाहिलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर राजकारणाच्यामुळे सगळ्या ह्या वातावरणाचा चिखल या पुढाऱ्यांनी करून ठेवलेला आहे. इथं जाती जातीमध्ये भांडणं लावायचा प्रकार असू द्या, मग ते ओबीसी मराठा आरक्षणाचा विषय असेल, एकमेकावर अशा पातळीला जाऊन, आता कालच कोणतरी, मी कुणाचं नाव घेणार नाही, पण साहेबांच्यावर, एक पवार साहेबांच्यावर एका पक्षाच्या नेत्याने अशी टीका केली की तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? मग ही काय भाषा आहे का? एक ज्येष्ठ नेता जो या महाराष्ट्रामध्ये, ज्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठं काम केलेलं आहे, जो व्यक्ती आज त्याच्या वयाच्या 85व्या वर्षानंतर सुद्धा या देशाच्या, या महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांना गरज नसताना तो सगळीकडे फिरतोय, लोकांच्यासाठी उभा राहतोय, लोकांचे प्रश्न ऐकून घेतोय, जो स्वाभिमानानं ताकदीनं लढतोय, अशा माणसावर आपण असं बोलतो. गडकरी साहेबांच्यावर बोललं जातं, मी तर कुठल्या पक्षाची बाजू मांडत नाहीये, पवार साहेबांच्यावर बोललं जातं, तसंच गडकरी साहेबांच्यावर बोललं जातं. मग महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारी ही जी नेते मंडळी आहेत, आपण जुन्या काळात बघितलं, गोपीनाथराव मुंडे असतील, विलासरावजी देशमुख असतील, यशवंतराव चव्हाण असतील, कशा पद्धतीचं त्यांचं राजकारण होतं. आणि आज ही लोक काय करतायत? तुम्ही बोला ना, तुम्ही काय काम केलं ह्याच्यावर बोला. माझी अपेक्षा जी आहे तीच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे की सत्तेत असलेल्या लोकांनी आम्ही 5 वर्षात काय काम केलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही वैयक्तिक टीका टिप्पणीवर का जाता? का तर तुम्ही कामं केलेली नाहीयेत. विरोधात असलेल्या लोकांनी वैयक्तिक टीका टिप्पणी न करता विचारलं पाहिजे की तुम्ही हे कमिटमेंट दिली होती, त्याच्यावर तुम्ही काय केलं आणि आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही काय करणार आहोत, अशा पद्धतीचं राजकारण असलं पाहिजे. पण ते न होता कुठेतरी हे एकमेकावर टीका टिप्पणी करून लोकांची दिशाभूल करतायत. लोकांना इंटरेस्ट नाही, तुम्ही काय गरळ ओकता. लोकांचा इंटरेस्ट हा आहे की तुम्ही आमच्यासाठी काय करताय, या महाराष्ट्रासाठी काय करताय. आता तुम्ही पण राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होत आहेत, म्हणजे जे राजघराणे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण असेल ते आहेत, तुम्ही आहेत, तुम्ही पण राजकारणात येत आहे. नेमकं काय तुमचं इंटेन्शन आहे, कशासाठी येत आहे तुम्ही राजकारणात? हे बघा, आमच्या पूर्वजांनी ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली, म्हणजे मी एक छोटीशी स्टोरी सांगतो की आपल्याला त्याच्यातून आयडिया येईल. मी एकदा राजस्थानला गेलो होतो, माझे मित्र माझ्या बरोबर होते.
त्यांनी तिथं राजस्थानमधले किल्ले पाहिल्यानंतर मला एक प्रश्न विचारला की अरे या राजस्थानमधले राजे रजवाड्यांचे किल्ले वाडे एवढे देखणे आणि एवढे मोठमोठे आहेत आणि तुम्ही म्हणता की आम्ही सगळ्या भारतावर राज्य केलं आणि तुमचे बघा शेणानं सारवलेले वाडे आहेत, ते महाराष्ट्रातले किल्ले बघा त्यांची काय अवस्था आहे. तर मी त्याला हेच सांगितलं की बाबा ह्या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी असतील, ह्यांनी पैसा खर्च केला लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कामासाठी आणि लोकांचं चांगलं व्हावं हीच आमच्या पूर्वजांची इच्छा होती. आज आम्ही राजकारणात आलो, आमची पण इच्छा हीच आहे की आमच्या पूर्वजांनी जे सांगितलं आणि आज जे होताना दिसतंय, महाराष्ट्राचा जो चिखल व्हायला लागला, इथले उद्योगधंदे बाहेर चालले, तरुणांना इथं रोजगार नाहीयेत, शेतीचे अनेक प्रश्न आहेत, पाण्याचे इथं प्रश्न आहेत, शिक्षणाची अवस्था आपण बघतोय आणि हे सगळं होत असताना चांगली माणसं ह्या राजकारणात आपल्याला बघायला मिळत नाहीत. कुणावर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत, कुणावर मर्डर रेप सारखे गुन्हे आहेत आणि असे लोक निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले. मग अशी परिस्थिती असताना चांगली लोक राजकारणात कधी येणार? लोक म्हणतात की आम्हाला नकोच आहे घाणेरडा प्रकार. मग हे जर थांबवायचं असेल तर एक जबाबदार घराण्यातली व्यक्ती म्हणून आपण भूमिका घेतली पाहिजे. जशी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी लोकसभेमध्ये घेतली तशीच भूमिका आम्ही घेऊन पण पुढे आलेलो आहोत की आपण जर उतरलो नाही आज तर या महाराष्ट्राचं आणि या देशाचं उद्या काय होईल सांगता येत नाही. आणि ह्याच हेतूने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. मुळात लोकांचाही असाच प्रश्न असतो की तुम्हाला एवढा मोठा मान असतो, राजघराण्याचा मान असतो, राजगादी असते, एवढा मान सन्मान असताना तुम्हाला राजकारणातच काय यायचं असतं? वेगळ्या मार्गाने तुम्ही काही करू शकत नाहीत का? वेगळ्या मार्गाने जे करायचं असतंय ते आम्ही करतच आलोय. आमच्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असेल, आमचं जे वैयक्तिक व्यवसाय आहे त्याच्या माध्यमातून, जे दैनंदिन. पण जोपर्यंत तुम्ही सत्तेवर असत नाही, जोपर्यंत आमच्या पूर्वजांनी काम का करू शकले, अहिल्यादेवी देशभर का काम करू शकल्या, तर त्यांच्याकडे पॉवर होती, त्यांच्याकडे साधनं होती आणि त्या साधनांचा चांगला उपयोग त्यांनी केला. आजच्या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा, आज लोकशाहीमध्ये आम्ही राजे नाही, आम्ही सर्वसामान्य नागरिकांसारखे आणि आम्हालाही त्याचा अभिमान आहे. पण या लोकशाही व्यवस्थेमध्ये जर तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला राजकारणात उतरलं पाहिजे आणि तुम्ही जोपर्यंत सत्तेत येणार नाही, तुमच्याकडे जोपर्यंत अधिकार येणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही ते काम करू शकणार नाही आणि म्हणून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तुम्ही महापुरुषांचे वंशज आहेत, म्हणजे छत्रपतींचे वंशज असतील, तुम्ही होळकर राजघराण्याचे तुम्ही वंशज आहात. तुम्ही राजकारणी मंडळीकडे गेले कुठलं काम घेऊन, तर त्यांचं वर्तणूक कशी असते, कशी तुम्हाला वागणूक मिळते? नाही, घराण्याच्या एका प्रतिनिधी म्हणून आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे जातो त्यावेळेला सर्वच पक्षीय लोक सन्मानाची वागणूक देतात, त्याच्याबद्दल दुमत नाही. तोंडावर बोलत असताना सगळे आदरानेच बोलतात. ते आमच्यापेक्षा आमच्या पूर्वजांची पुण्याई आहे असं आम्ही समजतो. पण आम्ही गेल्यानंतर आमची कामं कशी होतात, किती प्रमाणावर होतात. आता 2014 मध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारतो असं त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं सांगितलं होतं. आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. आमची सगळ्याच सरदार घराण्यातल्या, जागीरदार घराण्यातल्या लोकांची हीच भावना होती की ठीक आहे, चांगलं काम होतंय, गड किल्ल्यांचं पण संवर्धन व्हायला पाहिजे ही आमची भावना होती. पण आज त्या स्मारकाचं काय झालं, स्मारक कुठं आहे आज, त्याचा आपण गड किल्ल्यांची अवस्था पाहतो. मग आमचं हेच म्हणणं असतं की प्रत्येक वेळेला आम्ही जे म्हणतो ते काम होतंयच असं नाही, पण वागणूक सगळ्यांच्याकडून आम्हाला चांगली मिळते. तुम्ही आता राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, तुम्ही गेले काही वर्ष भाजपमध्ये होतात, आता राष्ट्रवादीमध्ये गेलात. एवढे लवकर कसं काय तुम्ही चेंज केला पक्ष? हे बघा, ह्याच्यात पण मी थोडंसं मागे जाऊ इच्छितो. भारतीय जनता पार्टीची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आमचं घराणं हे भाजप बरोबर राहिलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींचं आमच्याकडे इंदोरला वास्तव्य असायचं माझ्या घरी. विश्व हिंदू परिषदचे जे अध्यक्ष होते अशोकजी सिंगल, त्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलेलो आहे. आजची राम मंदिरची जी चळवळ आहे, जे राम मंदिर झालंय, त्या राम मंदिर मुवमेंट मध्ये सुद्धा आमचं घराणं तेवढ्याच ताकदीनं उभं होतं. हे सगळं असताना सुद्धा ज्या विचारधारेची भाजपा होती ती विचारधारा आज भाजपमध्ये राहिली नाही. हे मागच्या काही वर्षात ज्या वेळेला आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं, आम्हाला जी अपेक्षा होती की देव, देश आणि धर्मासाठी जे हे म्हणतात, देवाचं पण यांनी राजकारण केलं, देशात तर हे राजकारण करतातच आहेत आणि धर्माचं राजकारण आज आपण होताना पाहतोच आहे.
तर हे ज्यावेळेला प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर आजच्या भाजप बरोबर, जुनी लोक निश्चित चांगली होती, आजच्या भाजप बरोबर काम करत असताना, विशेष करून महाराष्ट्रातल्या भाजप बरोबर काम करत असताना ह्याची मला जाणीव झाली की हे लोक, आता उदाहरण जर द्यायचं झालं तर देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना चंद्रकांत दादा पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. मी त्यांच्याकडे एक छोटासा विषय घेऊन गेलो की पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये वावगावचा एक किल्ला आहे, तो आमचा होळकरांचा किल्ला आहे आणि तिथं यशवंतराव महाराजांचा जन्म झाला एका राष्ट्रपुरुषाचा, आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे. मग संवर्धन झालं पाहिजे तर त्यांना शक्य होतं. चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री होते, देवेंद्र फडणवीस साहेब खुद्द मुख्यमंत्री होते, तर त्याचं संवर्धनासाठी निधी द्यायचा सोडून त्या किल्ल्यावर राजकारण झालं. आता ते कसं झालं, काय झालं हे मी बोलू इच्छित कोणी केलं, तुम्ही थेट बोलत नाही. नाही, मला त्याच्यात जायचं नाही. माझा हेतू हा आहे की माझ्या पूर्वजांच्या स्मारकांचा, सगळ्या गडकोटांचं संवर्धन झालं पाहिजे, ही आमची माफक अपेक्षा होती. त्यासाठी आम्ही तिथं गेलो. नेहमी भाजपमध्ये एखादा विषय घेऊन गेल्यानंतर त्याच्यावर सकारात्मक कसं काम करता येईल ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये आपल्याला टीकात्मक काम एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर कसं करता येईल ह्याच्यावर जास्त फोकस तिथं दिला जायचा, आणि हे मला प्रकर्षणानं जाणवलं. ह्याच्या विपरीत परिस्थिती ज्यावेळेला मी नितीनजी गडकरींच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांची जी भूमिका होती ती निश्चितपणे पॉझिटिव्ह असायची. त्यांना आम्ही एका हायवे संदर्भात, तिथल्या एका पंढरपूरकडे जाणाऱ्या रोडवर एक विहीर आहे, बारव आहे, त्याच्या संदर्भात भेटलो की ही बारव वाचली पाहिजे येते, तर त्यांचा अप्रोच पॉझिटिव्ह होता. पण ह्या इतर मंडळींचा, ज्यांची मी नावं घेतली, त्यांचा जो दृष्टिकोन होता तो हाच होता की ह्या ऐतिहासिक मुद्द्याचं राजकारण आपल्याला कसं करता येईल, आणि हे काय माझ्या मनाला पटलं नाही. त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला जर किल्ल्याचं संवर्धन करायचं आहे तर तुम्ही लोकांकडे पैसे मागा, लोकवर्गणी गोळा करा. अरे का, तुम्हाला धनगर समाजाची मतं किंवा होळकर प्रेमींची मतं मागत असताना तुम्हाला त्यावेळेला आठवत नाही, तुम्ही महाराष्ट्रातल्या 2 नंबरच्या समाजाच्या भावना जिथं जुडलेल्या आहेत त्या स्मारकाला द्यायला जर तुमच्याकडे पैसे नसतील, जर तुमची भावना नसेल आणि तुम्ही त्याचं राजकारण करू पाहत असाल, तर मग कसं आमचं जमणार आहे? मग ही मला प्रश्न विचारायचा आहे की ही वाजपेयी साहेबांची भाजपा आहे का, ही अडवाणींची भाजपा आहे का? मग आज अशा परिस्थितीत त्या भाजपमध्ये राहायची माझी इच्छाच उरली नाही. ज्या अहिल्यादेवी होळकरांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं त्याचा जीर्णोद्धार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय पुढाकार घेऊन, तर मग तरी सुद्धा तुम्ही नाही, मी आपल्याला काय सांगितलं की पंतप्रधान मोदींच्या बद्दल मी इथं काय बोललेलो नाही. त्यांनी तो जीर्णोद्धार केला. तो जीर्णोद्धार का केला तर त्यांचं कॉन्स्टिट्युएन्सी ती आहे काशी, ठीक आहे. त्यांनी त्याचा प्रपोगेंडा केला की हिंदू खतरे में किंवा हिंदुत्वासाठी आम्ही हे करतोय. अहो, होळकरांनी पण केलं ना हिंदुत्वासाठी काम. सगळ्या देशामध्ये अहिल्यादेवींनी जेवढ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, ज्या पद्धतीने अहिल्यादेवींनी हिंदुत्वाला उभारी दिली, असं कोण करू शकत नाही. मग तुम्ही एकीकडे म्हणता की आम्ही हिंदुत्व वाचवायला निघालो आणि दुसरीकडे गोहत्येवर तुम्ही बोलता, आणि दुसरीकडे तेच जे स्लॉटरिंग हाऊसेस आहेत, त्याच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून पैसे घेता. मग हे तुमचं कसलं हिंदुत्व आहे? तरी सुद्धा त्यांनी जे संवर्धनाचं काम केलंय त्याच्याबद्दल आम्हाला निश्चित आदर आहे. पण हे जे दुटप्पी भूमिका तुम्ही घेता आणि हिंदू खत्रे में, मग हिंदुत्व काय फक्त एका पार्टीचा अजेंडा आहे का, की बाबा फक्त भाजपवाल्यांनीच हिंदुत्व चालवायचं असं आहे का? अनेक आक्रमणं या भारतावर झाली, अनेक लोकांनी आक्रमणं केली, हिंदू धर्म संपवायचा प्रयत्न केला, त्यावेळेला ते हिंदू धर्म संपू शकले नाहीत. आणि आता तुम्हाला वाटतंय का की हिंदू धर्म संपेल? आणि बाकीचे लोक दुसऱ्या पक्षात काम करणारे कोण आहेत? ही भाजपमधलेच फक्त हिंदू आहेत आणि इतर कोण हिंदू नाही आहेत. मग हा हिंदुत्व हा विषयच होत नाही. आणि आता माझ्यावर बोललं जातंय, मी आधी भाजपमध्ये होतो त्यावेळेला मी चांगला होतो, आता मी पक्ष बदलला तर मी हिंदू द्वेषी झालो. होळकरांना कोणी हिंदुत्व शिकवू नये हे मला आपल्या माध्यमातून सांगायचंय. आता तुम्ही पक्ष बदललेला, तुमचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे, शरद पवारांच्या पक्षामध्ये तुम्ही आलेले आहेत, काय फरक जाणवतो दोन्ही पक्षामध्ये आणि कशी विचारधारा आहे? हे बघा, सगळ्यात पहिले मला हे सांगायचं आहे की कुठलाही राजकीय पक्ष असू द्या, पक्ष हा कशासाठी आहे किंवा सत्ता आणि विरोधक हे कशासाठी आहेत, तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. कोणी चांगला कोणी वाईट ह्याच्यात मी जाणार नाही, सगळेजण आपापल्या ह्याच्यावर काम करतात. पण दोन्ही मधली मला फरक तुम्हाला सांगून द्यायचा आहे. 2021-22 साली मी चौंडीला जयंतीच्या कार्यक्रमासाठी गेलो 31 तारखेला. तिथे गेल्यानंतर मी आदरणीय पवार साहेबांना तिथे एक विनंती केली की आमचा असा वावगावचा किल्ला आहे आणि तो अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे,
आणि माझी अशी इच्छा आहे, कारण तो रयत शिक्षण संस्थेकडे आहे आणि तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात, तर आपण तो प्रश्न मार्गी लावावा. माझा तोपर्यंतचा दोन्ही पक्षांच्याकडे बघण्याची भूमिका सिंगल होती की बाबा सगळे पक्ष सारखेच. त्यांना मी तसं म्हटल्यानंतर 11 जूनला त्यांचा मला निरोप आला 2 दिवस आधी की राजा आपल्याला किल्ला बघायला जायचंय. आता 87 वर्षाचा माणूस म्हणतो मला स्वतः किल्ला बघायला यायचा आहे आणि तुम्ही मला दाखवा आणि आपल्याला त्याचं काय करायचं आहे ते आपण बघूयात. ही त्यांची पॉझिटिव्ह भूमिका. आणि तेच अनेक वर्ष मागे लागून सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्याबद्दल घेतलेली भूमिका हा माझा पहिला टर्निंग पॉइंट होता की बाबा हे इतका जर डिफरन्स असेल तर आपण काय केलं पण पाहिजे. पवार चाणक्यत राजकारणात धनगरांच्या मतावर डोळा नाही असेल त्यांचा, ऐका म्हणून ना म्हटलं 2 मिनिटं, आपण तो मताचा विषय मी त्याच्यावर पण येईन आपल्याकडं. दुसरा त्याच्यातला मुद्दा काय झाला की ते आले, त्यांनी ते सगळं पाहिलं, त्यांनी अजितदादांना सांगितलं. त्यावेळेला दादा, त्यावेळेची महाविकास आघाडीचं सरकार होतं, दादा त्यावेळेला मंत्रिमंडळात होते, दादांना सांगितलं की दादा आपल्याला हे काम करायचंय. दादाही सकारात्मक होते. नंतरच्या काळामध्ये आता दादा इकडे आले, बरोबर, पण पवार साहेबांनी सांगितलेलं असल्यामुळं आणि दादांच्या बद्दल माझं कुठलंच किंतु परंतु माझ्या मनात नाही. दादांच्याकडे ज्यावेळेला मी गेलो आणि दादांना आठवण करून दिली की दादा आपल्याला पवार साहेबांनी हे सांगितलं होतं आणि आपल्याला हे कसं करता येईल, तर दादांनी तिसऱ्या दिवशी तो प्रश्न मार्गी लावला. ह्यांच्याच बरोबर आहेत सध्या ते भाजप बरोबर, पण भाजपची भूमिका काय होती की धनगर समाजाचं अस्मिता स्थान आहे, आम्हाला म्हणायचं की धनगरांना या राष्ट्रवादीनं त्रास दिला, असं केलं तसं केलं. पण त्यांनी काय केलं, त्यांनी सुद्धा तो स्मारकाचा प्रश्न तसाच ठेवला. इकडं पवार साहेबांनी आणि अजितदादांनी काय केलं, तो प्रश्न मार्गी कसा लावता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला. हा विचारधारेतला फरक आहे दोघांच्या. स्पेसिफिक विचारतोय, अजितदादांबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी सांगितलं ना आता, अजितदादांच्या बद्दल आता जी त्यांनी भूमिका घेतली आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. चुकीचं आहे असं मला वाटतं, कारण ज्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला सगळं दिलं त्यांच्या विरोधात आपण जावं का न जावं हे आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला ते शोभत नाही. पण त्यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा आहे असं मला वाटत नाही. पण व्यक्ती म्हणून ज्यावेळेला आपण दादांच्या बद्दल बोलतो त्यावेळेला कामाच्या बाबतीत दादा हे एकदम चांगले आहेत. त्याचं मला उदाहरण आलं की पवार साहेबांनी सांगितल्यानंतर अजितदादांनी हा आमचा वाफगावचा प्रश्न 3 दिवसात मार्गी लावला, त्याला चांगला निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. आणि पवार साहेबांनी सुद्धा स्वतः, रोहित दादा असतील, पवार साहेब असतील, तिथली शाळा बांधण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खासगी CSRs मधून शाळेसाठी आम्हाला फंडिंग उपलब्ध करून दिलं. म्हणजे हे 2 टोकं आहेत, भाजपची भूमिका आणि ही भूमिका. तर त्यामुळे अजितदादांच्या बद्दल निश्चितपणे आम्हाला आदर आहे, तो नेहमीच राहील. सध्या महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर. मराठा समाज आणि OBC समाज एकमेकाच्या पुढे उभे आहेत. या सगळ्या परिस्थितीवर तुमचं लक्ष आहे का, आणि तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीवर? नाही तर मगाशी तुम्ही मला म्हटलं की धनगरांच्या वोट बँक कडे लक्ष देऊन हे कास्ट वोट बँक पॉलिटिक्स हे कधीपासून महाराष्ट्रात चालू झालं. आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की महाराष्ट्रात 2014च्या आधीची परिस्थिती, त्यावेळेला कुठले विषय चर्चिले जायचे, तर पूर परिस्थितीवर आपण कसं काम करू शकतो, शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण कशी करू शकतो, कारखान्याच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून आपल्याला लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील. आणि हे जे सोशल पॉलिटिक्स वर जे काम सुरू झालं की बाबा तुम्ही जसं मला म्हणाला की धनगरांच्या वोट बँकवर लक्ष होतं, धनगरांच्याच वोट बँकवर लक्ष ठेवून चौंडीच्या जयंतीचा, जी चौंडीचा विकास आदरणीय अण्णासाहेब डांगेंनी केला, तिथे ते स्मारक उभारलं, ज्या चौंडीमध्ये जयंतीची सुरुवात जानकर साहेबांनी त्या काळामध्ये केली आणि सगळा समाज तिथे एकत्रित येत होता, त्या चौंडीमध्ये राजकारण कोण सुरू केलं? भाजपने सुरू केलं. त्यानंतर आमच्या वाफगावच्या किल्ल्याचं राजकारण कोण केलं? भाजपने सुरू केलं. धनगरांमध्ये तुम्हाला आरक्षण ह्या व्यक्तीने स्पेसिफिक नाकारलं असं कोण बोललं? भाजप बोलली. पण त्याचं ज्यावेळेला आपण इतिहास पाहतो, जुन्या काळामध्ये कित्येक धनगर कॅन्डिडेट्सला विधानसभेत पाठवलेला आहे, कित्येक धनगर कॅन्डिडेट्सला विधान परिषद दिलेली आहे. एनटीचं आरक्षणाला सुद्धा शिवाजी बापू शेंडगे आणि पवार साहेबांनीच त्यावेळेला ते एनटी आरक्षण दिलंय. जोपर्यंत एसटी भेटत नाही तोपर्यंत एनटीचं आरक्षण तरी ह्या समाजाला मिळावं या हेतूने त्यावेळेला ते एनटीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे. मग ह्या गोष्टी केलेल्या असताना तुम्ही पोलरायझेशन केलं. हा झाला धनगर समाजाचा प्रश्न. दुसरा प्रश्न जो तुम्ही मला विचारला की मराठा OBC,
तर हे करण्यामागं सुद्धा मला तर असं वाटतं कुठतरी राजकारण ह्याच्यामध्ये निश्चितपणे आहे. पण मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला हेच सांगायचं आहे की आपण सगळेजण भावंड आहोत, आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत. मला हेच म्हणायचं आहे की एकाचं काढून दुसऱ्याला देणं ह्याच्या मी विरोधात आहे, ओबीसीचं काढून मराठ्यांना देणं ह्याच्या मी विरोधात आहे. पण मराठा समाजातल्या गरजू मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे का, त्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी मदत मिळाली पाहिजे का, तर हो निश्चित मिळाली पाहिजे, त्याच्या मी विरोधात नाहीये. पण ह्याच्या माध्यमातून दोन्ही ओबीसी असतील मराठा असतील ह्यांच्यामध्ये भांडणं लावून जे राजकारण साधायचा जो उद्योग चाललेला आहे त्याच्या मी निश्चितपणे विरोधात आहे. तुम्ही आता म्हणालात की अनेकांना आमदार केलंय धनगर समाजातल्या जे काही नेते मंडळी असतील त्यांना, मात्र ज्या तुकोजीराव होळकरांनी भारताच्या संसदेला जागा दिली त्या संसदेमध्ये एकही धनगर समाजाचा नेता लोकसभेला निवडून गेला नाही, याचं दुःख नाही का वाटत तुम्हाला? नाही, निश्चित मला वाटतं. त्याला दोन कारण आहेत. आता प्रत्येक गोष्टीला आपण राजकारण्यांनाच ब्लेम केलं पाहिजे असं नाहीये. धनगर समाज हा स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आमच्या चराऊ जमिनींच्यावर अतिक्रमण झालं. धनगर म्हणजे धनाचा आगार, म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या मधून इतकं उत्पन्न यायचं की ही लोक चांगली स्ट्रॉंग असायची. पण ह्यांची ज्या चराऊ जमिनी होत्या त्यांच्यावर अतिक्रमण झालं आणि ह्यांना प्रत्येक वेळेला हिनवलं गेलं. त्या कारणामुळे हा समाज मेनस्ट्रीम मध्ये येऊच शकला नाही इतके वर्ष. मग तो शिक्षण क्षेत्रात असेल, तो बँकिंग क्षेत्रात असेल, उद्योग धंद्यामध्ये असेल, आणि तिथून जी मागच्या या 60-70 वर्षामध्ये जी पिछेहाट झाली समाजाची, त्याला कुठेतरी समाजामधून जे इन्स्पिरेशन म्हणजे समाजामध्ये एक उदासीनता आलेली आहे. आणि ती उदासीनता जोपर्यंत मोडून निघणार नाही, जोपर्यंत शिक्षणामध्ये हा समाज येणार नाही, जोपर्यंत उद्योग धंद्यामध्ये उतरणार नाही, पॉलिटिकल मॅच्युरिटी आता आलेली आहे समाजामध्ये, तर ही जशी जशी वाढत जाईल तसं तसं हा समाज आपल्या या मतप्रवाहात येईल. आणि दुसरं नेहमी असं होतं की म्हणजे आपण म्हणतो की बडी मछली छोटी मछली को खाती है, म्हणजे राजकारण हे वर्चस्वाचाच खेळ आहे. म्हणजे पूर्वी पण मनगटाच्या जोरावर आपण लढाया जिंकायचो, आज इथेही तेच आहे की तुमच्या पॉलिसीजच्या आणि तुमच्या चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर तुम्ही पुढे जाता. त्यामुळे काही कारणास्तव धनगर समाजाला उमेदवाऱ्या मिळू दिल्या नाहीत त्या काळामध्ये सुद्धा. काही चाणाक्षपणा आणि काही हुशारीच्या जोरावर पुढे जातात. मात्र धनगर समाजातले जे काही युवा नेते आहेत त्यामध्ये काही 4-5 नावं घेतले तर पडळकर आहेत, महादेवराव जानकर आहेत, आता लक्ष्मण हाके त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत, शेंडगे आहेत. हे कुठेतरी मिसगाईड करतायत का समाजाला? हे बघा, आता प्रत्येकाची आपली आपली वैयक्तिक भूमिका आहे. पण मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही सगळेजण समाजातले नेते आहात, तुम्ही सगळेजण मोठे आहात, पण तुम्ही मांडत असताना तुम्ही समाजाची भूमिका आणि समाजाचं हित काय आहे ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे. होतंय उलट की पक्षाच्या भूमिकेला जास्त प्राधान्य दिलं जातंय. आज मी जरी राष्ट्रवादीत असलो तर ज्या वेळेला धनगर समाजाचा प्रश्न येईल, ज्या वेळेला समाज हा विषय घेऊन पुढे जायला लागेल, त्यावेळेला निश्चितपणे मी समाजाला प्राधान्य देणार, कारण ही माझी लोक आहेत, माझी हक्काची आहेत. हे आता ज्यांची ज्यांची आपण नावं घेतली त्यांनी निश्चित चांगलं सुद्धा काम केलेलं आहे. पण हे करत असताना पक्षाची भूमिका जास्त बजावणं ह्याच्यात त्यांनी धन्यता मानली असं मला कुठेतरी वाटतं. म्हणजे गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन आणि एकूण भाजपच्या नेत्यांनी एक माधव पॅटर्न केला होता. तुम्हाला काय वाटतं, माधव पॅटर्न हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची बोलली जाते की सगळ्यात मोठी धनगर समाज आहे, तर त्यांच्या पथ्यावर काय पडलं बरं या पॅटर्न? मला तर तो तुमच्याकडनं आता हा जो विषय कळतोय, मी ऐकून आहे या बाबतीत माधव पॅटर्न. पण माधव मध्ये धचं काय झालं हे आता आमचा समाज हुशार आहे, त्याच्या लक्षात येते की नेमका काय आपल्याला लाभ मिळाला का आपल्याला तोटा झाला. त्यामुळे हे असे जे पॅटर्न तयार होतात हे राजकारण्यांच्या डोक्यातून तयार झालेली समीकरणं असतात. मला अल्टिमेटली ह्याच्यावर एवढंच म्हणायचं आहे की आमचा जो गोल आहे राजघराण्यातली व्यक्ती म्हणून, आम्हाला कुठल्याही पक्षातल्या आमच्या नेत्याबद्दल कसलाच द्वेष नाही. आमची इच्छा आहे ते मोठे व्हावेत, आमच्या समाजाचं प्रतिनिधित्व जास्तीत जास्त कसं वाढेल, ते विधानसभेमध्ये असेल, विधान परिषदमध्ये असेल आणि लोकसभेमध्ये असेल, त्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे सगळ्यांनाच मदत करत असतो आणि ते आम्ही निश्चित करत राहू. आणि हे हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. हे एकदम तुम्ही आज म्हणालात की उद्या 200 आमदार व्हावेत, तर तसं होणार नाही. त्यासाठी समाज जागरूक झाला पाहिजे. जसं मी बोललो, सोशो इकॉनॉमिकल समाजाची जी डेव्हलपमेंट आहे ती झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे करायला लागेल ते आपण निश्चित करू. आता तुम्ही पवारांच्या पक्षात आले, पवारांची ट्युनिंग जुळली का तुमची? आणि दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही काही वर्षांपूर्वी एक आरोप केला होता की पवारांचा
आमच्या प्रॉपर्टीवर, होळकरांच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे, तर ते काय, तो गैरसमज होता की काय नेमकं? नाही, हा जो प्रकार होता, आता आपण त्या मुद्द्यावर आलात. आता मी मगाशी सुरुवातीला बोलताना बोललो की भारतीय जनता पार्टी हे कसं नकारात्मक राजकारण करते. त्यावेळेला मी भाजपमध्ये होतो आणि आमचा जो वाफगावचा किल्ला होता तो रयत शिक्षण संस्थेकडे. तर ह्यांनी मला विशेष करून ते बोलायला लावलं की तुम्ही हे अशा पद्धतीने त्यांचे नरेशन्स यायचे आणि माझा बीजेपी कडून की अशा अशा पद्धतीने तुम्ही बोललं पाहिजे. त्यांनी मला कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा बोलायला लावलं. मी नाही म्हटलं, मी नाही बोलणार, कारण हे माझ्या एथिक्स मध्ये बसत नाही. ज्या घराण्याचे आमचे अनेक पिढ्यांचे संबंध आहेत, तुम्ही तुमच्या राजकारणासाठी जर त्यांच्यावर बोलायला लावत असाल तर ते मी इथं बोलणार नाही. हे मी त्यावेळेला त्यांना स्पष्ट क्लिअर केलं. आणि ह्याच विचारधारेच्या आमच्या डिफरन्समुळं आणि हे काही ठराविक नेते असे ज्यांनी आता जे भाजपाची लिडरशिप करतात ते ठराविक नेते, त्यांची ही भूमिका आहे. सगळेच नेते सरसकट खराब आहेत असं मी म्हणणार नाही, पण ही जी त्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे मी पक्ष बदलण्याचा हा जो निर्णय घेतला. आणि मग मला जे फरक जाणवला, आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये, तिथं आमच्या ज्या काही मीटिंग झाल्या त्याच्यात पवार साहेबांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं सर्व तरुणांना संधी देणं. आज पवार साहेबांच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळजवळ 6 धनगर कॅन्डिडेट दिले गेलेले आहेत विधानसभेला. मग ते शिवसेनेकडनं एक असेल, अनिल अण्णा गोटे, उत्तमराव जानकर असतील, नारायणआबा पाटील असतील, बाबासाहेब देशमुख हे सपोर्टेड आहेत ते असतील, त्यानंतर चेतन नरुटे आहेत सोलापूरमध्ये ते असतील. तर हे त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या पक्षाने. आणि मला सगळ्यात भावलं जे आहे ते हे आहे की ज्या वेळेला आम्ही मुलाखती घेत होतो पार्लमेंटरी बोर्डमध्ये, त्यावेळेला पवार साहेबांचं सगळ्या उमेदवारांना हेच म्हणणं होतं, मी तिथं बसून ऑब्झर्व करत होतो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडू द्यायचा नाहीये. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र राहिलेला आहे आणि आपल्याला तोच महाराष्ट्र इथून पुढे टिकवायचा आहे. आणि हे जर करायचं असेल तर हा जातीय सलोखा मला बिघडू द्यायचा नाही. त्यासाठी आपले पक्षाचे उमेदवार नाही जरी 1-2 निवडून आले तर मला फरक पडत नाही, ही साहेबांची भूमिका होती. पण हा जातीय सलोखा बिघडला नाही पाहिजे, हे मी स्वतः तिथं बसलेला असताना मी ऑब्झर्व केलेलं आहे. मग हा जो विचारधारेचा फरक आहे, महाराष्ट्राच्या हिताचं काय, हा जो विचारधारेचा फरक आहे, ह्याच्यामुळे मी राष्ट्रवादीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तुम्ही आता सांगितलं की 5-6 जागा धनगर उमेदवारांना दिल्या, मात्र लोकसभेमध्ये उमेदवार द्यावा, खासदार निवडून द्यावा, यासाठी पवार साहेबांसोबत तुम्ही भांडणार का? की आतापर्यंत लोकसभेमध्ये एवढी मोठी लोकसंख्या आमची आणि आमचा एकही खासदार गेला नाही. ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, आता जी झाली लोकसभेची इलेक्शन, त्यावेळेला पवार साहेबांनी मला स्वतःला बोलवून विचारलं होतं की राजे, आपल्याला इथं एक धनगर उमेदवार द्यायचा आहे आणि आपण काय केलं पाहिजे. महादेव जानकर साहेब त्यावेळेला पवार साहेबांच्या संपर्कात होते. महादेव जानकर साहेबांना पवार साहेब तिकीट देणार होते हे कन्फर्म होतं. मी स्वतः ते तिथं बसलेलं असताना मी पाहिलेलं आहे. ऐन वेळेला काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे त्यांचं इंटेन्शन चुकीचं नाही. हा झाला एक सब्जेक्ट. आणि दुसरा विषय हा आहे की कुठला जरी पॉलिटिकल पार्टी असली तरी त्यांना विनिंग मेरिट हवं असतं. जिथं जिथं माणूस निवडून येऊ शकतो तिथं ते निश्चितपणे उमेदवार देत असतात. बरे, महाराष्ट्राला कळू द्या, महादेवराव जानकर आणि पवार साहेबांमध्ये चर्चा झाली तेव्हा तुम्ही तिथे होते, काय चर्चा झाली होती? नाही, आता ते मी नाही सांगू शकणार, कारण ती खाजगी बाब आहे, त्या दोघांची वैयक्तिक बाब आहे. त्याच्यावर मी असं जाहीररित्या बोलणं मला बरोबर वाटत नाही. पण मला एवढं निश्चित मी सांगेन आपल्याला की पवार साहेबांचं इंटेन्शन म्हाड्याची जागा जानकर साहेबांना देण्यामध्ये अत्यंत शुद्ध इंटेन्शन होतं. त्याच्यात कोणताही किंतु परंतु नव्हता. आणि एक मोठी व्यक्ती आहे समाजातली ज्यांनी सुद्धा डिमांड केली होती, जे आज मीडियामध्ये भरपूर चर्चेत आहेत, मला त्यांचंही नाव घ्यायचं नाही, कारण ही सगळी मंडळी माझीच आहेत. किती जरी झालं, आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तर ही सगळी लोक आमची आहेत. सगळीच मोठी झाली पाहिजेत, मी ह्या मताचा आहे. पण जे घडलं ते मी तुमच्या समोर सांगितलं. तुम्ही पवार साहेबांची भेट घेतली होती, काय लोकसभेत जायचं की विधानसभेत? कुणाला? तुम्हाला. मी राजकारणात आलोय आमच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. मागे एकदा मला पण असंच एका मंत्री महोदयांनीच हा प्रश्न विचारला होता. मी त्यांना हेच सांगितलेलं की तुम्ही आमच्या लोकांचे प्रश्न सोडवा आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकाल ती मी पार पाडेन. माझी अशी कुठली स्पेसिफिक मागणी नाही की मला विधानसभेत जायचं आहे, मला लोकसभेत जायचं आहे. पण निश्चित सत्तेत आल्याशिवाय राजकारण होत नाही, सत्तेत आल्याशिवाय लोकांची सेवा होत नाही. त्यामुळं सत्तेतलं पद
मिळालं पाहिजे हे मी या मताचं आहे, कारण त्या माध्यमातून मग मला लोकांची अजून चांगली कामं करता येतील. पण धनगर समाजासाठी तुमचं काय विजन आहे? सगळ्यात महत्त्वाचं जे आहे धनगर समाजाबद्दल बोलायचं झालं तर आमचा धनगर समाज जो आहे तो अत्यंत प्रामाणिक समाज आहे. आम्ही एखाद्याला शब्द दिला, आम्ही तो खोट्या शब्दा घेत नाही. आम्ही जर एखाद्याला शब्द दिला तर तो शब्द आम्ही पाळतो आणि प्रामाणिकपणे आम्ही नेहमीच आमचं काम केलेलं आहे आमच्या धनगर समाजाने. पण आज आमच्या धनगर समाजाची अशी अवस्था आहे की धनगर समाजाचे अनेक मेंढपाळ आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या भागात अन्याय अत्याचार होतो, त्यांच्यावर कोण बोलत नाही. आमच्या चराऊ जमिनी सगळ्या ह्या वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी बळकावलेल्या आहेत, त्या एन्क्रोचमेंटमध्ये गेल्यात, त्यामुळे आमच्या चराऊ जमिनींचा प्रश्न आहे. आम्हाला शिक्षणाचे आमचे प्रॉब्लेम आहेत. मागे मी चिपळूणला गेलो होतो, तिथं मुलांना 5-5 किलोमीटर चालत यावं लागतं, तिथं रस्ता नाही. एखादी महिला तिथं जर प्रसूत झाली तर ती खाली आणेपर्यंत तिचा मृत्यू होतो, अशी परिस्थिती आहे त्या डोंगर भागामध्ये. तिथपर्यंत आजही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. हे आम्हाला काम करायचं आहे. शिक्षण आम्हाला चांगलं त्यांना कसं देता येईल, आणि धनगर समाजाच्या मध्ये वेगवेगळ्या बँका असतील, कारखाने असतील आणि उद्योगधंदे आपल्याला कसे सुरू करता येईल ह्याच्यावर आम्हाला काम करायचं आहे. आणि हे करत असतानाच राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांमधून आमची लोक जास्तीत जास्त कशी येतील ह्याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. आणि हेच सगळं सुधारण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून 1000 कोटीच्या निधीची घोषणा करण्यात आली होती, तरी तुमची नाराजी आहे? 2019 मध्ये ती घोषणा केली होती असं मला आठवतंय. जे आदिवासींना तेच धनगरांना असं त्यांनी सांगितलं होतं. आमची मूळ मागणी आहे की आम्हाला एसटी मधून आरक्षण मिळावं, पण ते आरक्षण देता येत नाही किंवा ह्यांना द्यायचं नाही आहे. त्यामुळं त्यांनी आम्हाला हे 1000 कोटीचं त्यावेळेला गाजर दाखवलेलं आहे. मला त्यांना हेच विचारायचं आहे की 1000 कोटी जे तुम्ही घोषणा केली त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं झालं ते तुम्ही दाखवा. म्हणजे 1000 कोटी कुठं कुठं दिले ते तुम्ही दाखवा. हा झाला एक मुद्दा आमचा. तुम्ही दुसरा आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या चराऊ जमिनींचे प्रश्न सोडवू. आमचा मेंढपाळ आज स्वतः जागा लीजवर घेऊन तिथं मेंढ्या चरवतोय. परभणी जिल्ह्यातलं एक प्रकरण आहे, त्या पोलीस स्टेशनला मेंढपाळाने स्वतः जागा घेतली आणि तिथं तो मेंढ्या चरवत होता आणि त्याला मारहाण झाली. मी संबंधित तिथल्या स्थानिकच्या भाजपच्या आमदाराला परभणी जिल्ह्यातल्या फोन लावून सांगितलं की हे असा प्रकार तुमच्या इथं घडलाय, तर त्यांनी उलट त्या मेंढपाळाला अजून मारहाण तिथं करायला लावली आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंद होऊ दिली नाही. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आम्हाला घरकुल योजना यांनी सांगितली, त्या घरकुलमध्ये यांनी किती घरं दिली आणि एक घर बांधायलाच किती खर्च येतं. मी स्वतः आर्किटेक्ट आहे, तुम्हाला माहिती. साधं जरी घर बांधायचं झालं आणि हे थट्टा चालवतात का किरकोळ रक्कम देऊन? म्हणजे तुम्हाला नुसती आमची मतं हवी आहेत. आमच्या लोकांसाठी कॉन्क्रीट, ज्याला आपण मजबूत असं काम, ते तुम्ही करताना दिसत नाही. अनेकांच्या मनात असा प्रश्न पडतो आणि आर्ग्युमेंट करतायत, धनगर हे एसटी मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांच्याच कम्युनिटीमध्ये होळकर हे राजे म्हणून घेतात स्वतःला आणि ते राजे आहेत. तर एका बाजूला राजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला आदिवासी जमातीमध्ये एसटी मध्ये जायचंय, असं आर्ग्युमेंट असतात. त्यांना काय उत्तर असेल? हे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, कुठल्याही समाजात प्रत्येक जण, आता मारवाडी समाज आपण त्याला सदन समाज म्हणतो, तर त्यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा करोडपती नाही आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा गरीब घटक हा आहे. तसंच प्रत्येक समाजामध्ये, मग तो मराठा असू द्या, धनगर असू द्या, जरी राजे झालेले असले तरी वंचित घटक सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आम्ही होळकर जरी राजे झालेलो असलो तरी सुद्धा आमच्यामध्ये आजही डोंगर दऱ्यांमध्ये शेतात रानावनात राहणारा गरजू धनगर समाज आहे, ज्याला अजूनही मूलभूत गरजा पोचलेल्या नाहीत, त्याच्यापर्यंत शिक्षण पोचलेलं नाही. त्यामुळे त्याला हे आरक्षण मिळणं तितकंच गरजेचं आहे. आणि जसा आदिवासी समाज जंगलात डोंगरात राहतो तसाच आमचा समाज हा जंगलात डोंगरात राहतो, त्याच्याही त्याच अवस्था आहेत. आणि म्हणून आमची मागणी आहे की एसटी मधनं आरक्षण मिळावं. आता तुम्ही म्हणता की आदिवासी समाजामध्ये सुद्धा राजे झालेत ना. आपण जर गडचिरोलीला गेलात तर तिथले गोंड राजे आहेत, ते सध्या मंत्रिमंडळात सुद्धा होते, बाबा आत्राम. तर ते सुद्धा त्यांच्या समाजात सुद्धा राजे आहेत ना. राजा एखाद्या समाजात होणं ह्याचा अर्थ पूर्णच समाज डेव्हलप झालेला आहे असं नाहीये. आमचं म्हणणं आहे की जो गरजू समाज आहे त्याची संख्या जास्त आहे. 80-90% वर असा गरजू समाज आहे, 10% सदन समाज. तर त्या गरजू समाजासाठी ही आरक्षणाची गरज आहे. म्हणजे एसटी आरक्षणाची तुम्हाला गरज आहे 100%. दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा राज्याभिषेक सोहळे होतात त्यावेळेस काही भांडणं होत नाहीत, मात्र चौंडीला काय एवढं राजकारण केलं जातं आणि वारंवार तिथे वादविवाद होत राहतात, त्याकडे तुम्ही लक्ष घालत नाहीत का?
नाही, मी निश्चित घालतो. माझी हीच भूमिका राहते. आता आम्ही वाफगावला सुद्धा महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक दिन प्रत्येक वर्षी 6 जानेवारीला साजरा करतो. आम्ही सर्व पक्षीय लोकांना तिथं आमंत्रित करतो. हा कुठलाही राजकीय सोहळा नसतो. मी जरी राष्ट्रवादीत असलो किंवा मी पूर्वी भाजपमध्ये होतो तरी सुद्धा तिथं आम्ही कुठल्याही पक्षाच्या भूमिकेला अजेंड्याला कधीच थारा दिलेला नाही. तो कार्यक्रम हा सामाजिक आहे, सगळ्यांचा आहे. तिथं सगळेजण येऊ शकतात, ही आमची नेहमी भूमिका राहिलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही ती टिकवून ठेवणार. वाफगाव मध्ये गेल्यानंतर, त्या वेशीच्या आत गेल्यानंतर आम्ही कुठल्याही पक्षाचे नाहीये. आम्ही आमच्या समाजाचे आहोत, आम्ही आमच्या इतिहासासाठी आलेलो आहोत, ही आमची भूमिका आहे. हीच भूमिका चौंडीला असावी असं माझं मत होतं. तिथं राजकारण होताना पाहिल्यानंतर मला दुःख होतं. मी बरेचदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया सुद्धा दिली की चौंडी जे अहिल्यादेवींचं जन्मस्थान आहे त्याला तुम्ही या राजकारणापासून बाजूला ठेवा. आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन होतो. हजारो लाखोच्या संख्येने लोक तिथं जमतात, पण ते तिथं कुठलंही राजकारण आणत नाहीत. तिथं त्यांच्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज असतात आणि त्यांच्यावर प्रेम करणारी जनता असते. हेच चौंडीला झालं पाहिजे, ही आमची शुद्ध भावना आहे. सत्ता कुठल्याही पक्षाची असू द्या. पडळकरांबद्दल तुमचं काय मत आहे? गोपीचंद पडळकर हे एक चांगले नेते आहेत. आक्रमकपणे ते भूमिका मांडतात. आमच्या समाजामधले एक चांगली व्यक्ती आहे. समाजातले आहेत म्हणून ते पुढे आले पाहिजेत, हे निश्चित आम्हाला आनंद आहे. पण मला त्यांना हेच सांगायचं आहे, एक मित्र म्हणून माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत, की ज्या पक्षाच्या बाजूने जो पक्ष आपल्याला काही बोलायला लावतो, ते जे बोलतात ते त्यांना कुठून येतं हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे ते त्यांचे शब्द नसून ते जे वर बसून त्यांना शिकवतात, त्यांच्या आहारी जाऊ नका, हा मला त्यांना सल्ला आहे. आणि समाजासाठी आपल्याला एकत्रितपणे काय चांगलं काम करता येईल हे आपण निश्चितपणे करू. दुसरा प्रश्न राम शिंदे संदर्भात येतो की ते अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज स्वतःला बनवून घेतात. आता तुम्ही होळकरांचे वंशज आहेत, मी तुम्हाला थेट विचारतो, राम शिंदे हे अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहेत का? मला आता तुम्हाला एक उलटा प्रश्न विचारायचा आहे या बाबतीमध्ये. जिजाऊ मासाहेब या जाधवराव घराण्यातून होत्या, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंचे वंशज कोण? जिजाऊंचं लग्न कुठल्या कुळात झालं? भोसले कुळात झालं ना. मग आपल्या भारतामध्ये काय परंपरा आहे की वडिलांच्या लाईन मध्ये जो वंश चालतो त्याला वंशज मानलं जातं. म्हणजे नवऱ्याच्या लाईन मध्ये असेल किंवा वडिलांच्या लाईन मध्ये असेल. जाधवराव छत्रपतींचे किंवा जिजाऊंचे वंशज होतील का? ते माहेरकडचे ना. पण माहेरचे वंशज म्हणजे कोण? तर ते जाधवरावांचे वंशज आहेत, ते जिजाऊंचे वंशज नाहीयेत. तसंच अहिल्यादेवींच्या बाबतीमध्ये अहिल्यादेवींचं लग्न झालं होळकर घराण्यामध्ये, त्यामुळे अहिल्यादेवींचे जे वंशज आहेत ते होळकर आहेत. शिंदे घराणं जे आहे ते मानकोजी शिंदे पाटलांचे ते वंशज आहेत. अहिल्यादेवींचे जे वडील आहेत ते मानकोजी शिंदे पाटलांचे ते वंशज आहेत. आता ते वंशज आहेत की नाही, ते एक आदरणीय नेते आहेत, आमच्या समाजातले आहेत. मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक काय इथं बोलणार नाही, पण ते वंशज आहेत की नाही ते आपण त्यांना, माझ्या मते आपण मुलाखत घेतलेली त्यावेळेला आपण त्यांना विचारलं असेल, ते जास्त आपल्याला बेटर त्याच्यावर बोलू शकतील. आता तिकडचाच विषय निघाला अहमदनगर. ते बोलत असताना म्हणतात की मी सालगड्याचा मुलगा आहे त्यांच्या भाषणामधून. त्यामुळे आता सत्य परिस्थिती जी आहे ते सांगतील. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यामुळे मी फारसं काय त्याच्यावर बोलणार नाही. आता अहमदनगरचं जेव्हा नामांतर केलं, अहिल्यानगर झालं, त्यानंतर तुमचे नेते आत्ताचे पवार साहेबांची एक क्लिप व्हायरल झाली, ते तुम्हाला पटते का? कुठली क्लिप व्हायरल झाली? ते आपण जे नामांतरण झालं त्याच्या संदर्भात परत विचार करू अशा संदर्भाची ती एक क्लिप होती. कसं आहे, हा विषय ज्या वेळेला झाला त्यावेळेला मला आठवते चांगलं, मी साहेबांच्या बरोबर होतो. आम्ही कर्जतहून खर्ड्याच्या किल्ल्याच्या भूमिपूजनासाठी चाललेलो होतो आणि जामखेडमध्ये आम्हाला काही लोकांनी गाडी साहेबांची थांबवली. मी स्वतः साहेबांच्या गाडीतच साहेबांच्या शेजारी बसलेलो होतो आणि तिथं लोकांनी, मुस्लिम समाजाची काही लोक आली आणि त्यांनी साहेबांचं स्वागत केलं आणि ते थांबलेले होते. तर काही विशेष एक 3-4 तरुण तिकडून जाणून बुजून कॅमेरा चालू करून आले, मुस्लिम समाजातलेच. त्यांचा हेतू काय होता हे क्लिअरली मी स्वतः गाडीतून पाहत होतो, माझ्या लक्षात आलं. आणि त्यांनी जोरजोरात तिथं घोषणा द्यायला सुरू केल्या की आम्हाला अहिल्यानगर नको, आम्हाला अहमदनगर पाहिजे. आणि तेवढंच त्या कुणीतरी त्यांच्यातल्याच एका माणसानं ते शूट केलं आणि ते माझ्या मते लोकशाही चॅनलला दाखवलं गेलं. मी लोकशाहीच्या पत्रकाराला विचारलं की बाबा तुझ्याकडे ह्याचा काय पुरावा आहे, तू कसं दाखवलं? तर त्यांनी मला हे सांगितलं की हा राजे मॉर्फ्ड व्हिडिओ आहे
हा आमचा व्हिडिओ नाही आणि आम्ही त्याच्यावर लिगल कारवाई करू. पवार साहेब त्या ठिकाणी कुठंही असं बोलले नाहीत की आम्ही अहिल्यानगरचं पुन्हा अहमदनगर करू. उलट साहेबांचं परत आम्ही गाडीत बसल्यानंतर हीच चर्चा झाली. साहेब मला म्हणाले की ज्या अहिल्यादेवींनी मंदिरं बांधली त्यावेळेला कुठलाही दर्गा त्यांनी तोडला नाही किंवा काशी विश्वनाथाचं सुद्धा मंदिर ज्यावेळेला बांधलं त्यावेळेला शेजारची ज्ञानवापी मस्जिद त्यांनी तोडली नाही, त्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर शेजारी बांधलं. ज्या अहिल्यादेवींनी सगळं समाजांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं, धर्मांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं, त्याच्या नावाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही. आणि अशा पद्धतीनं नाम बदलण्याचं ना मुस्लिम समाजाची डिमांड आहे ना माझी कुठली इच्छा आहे. त्यामुळे हे सगळं प्रपोगेंडा आहे, हा चालवला जातो. त्यामुळे ह्याच्याकडे फारसं काही लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, होळकरांच्या जागेवर असलेलं भारताचं संसद भवन, लोकसभा, या लोकसभेमध्ये होळकरांचाच वंशज कधी जाणार आहे? लोकांच्या मनामध्ये जर इच्छा असेल आणि आमच्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर मला तिथं जावं लागणार असेल तर निश्चितपणे मी ते करेन. आणि समाज म्हणून फक्त नाही तर आमच्या घराण्याने किंवा कुठल्याच घराण्याने नेहमीच सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे माझ्या हातून जर काही चांगलं होणार असेल तर निश्चित तिथेही जाईन, काही अडचण नाहीये. धन्यवाद, तुम्ही आमच्या थेट प्रश्नाला थेट उत्तर दिले. तुमच्या राजकीय करिअरला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर हे होते भूषणसिंह राजे, ज्यांनी की आपली वंशावळ आहे, होळकर घराण्याचा जो काही इतिहास होता त्यासोबत महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण सोबतच त्यांची राजकीय भूमिका देखील त्यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये बेधडकपणे व्यक्त केलेली आहे. या मुलाखतीमध्ये थांबतोय आपण. धन्यवाद.